परमपूज्य डॉक्टर काकांना शिरसाष्टांग नमस्कार, परमपूज्य मंदाताईंना शिरसाष्टांग नमस्कार, तसेच आदरणीय सविताताई खरवडे व ज्येष्ठ साधकांना विनम्र अभिवादन. यावर्षी 140 मंदिरात श्री तुकाराम महाराज गाथा भाष्याचे पारायण सुरू आहे. एकदा परमपूज्य डॉक्टर काका ब्रह्मपुरीत आलेले असताना आदरणीय सविताताईंनी अशी इच्छा प्रदर्शित केली की आम्हा सर्व साधकांना तुमच्याबरोबर वृंदावनात जायचे आहे. त्यावर परमपूज्य डॉक्टर काका म्हणाले, वृंदावनात कशाला जायला पाहिजे? वृंदावन तू इथेच तयार कर. सद्गुरूंची वाक्य ब्रह्मवाक्य असतात, त्यामुळे ती पूर्ण होतातच. ब्रह्मपुरी व आसपासच्या परिसरात परमपूज्य डॉक्टर काकांचा सत्यसंकल्प प्रत्यक्ष साकार होताना आपण अनुभवत आहोत. आजच्या या ज्ञानसत्रात आपल्याला आदरणीय हरिभक्तपरायण सौ माधुरीताई जोशी बुलढाणा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्या आज श्री तुकाराम महाराज गाथा भाष्यातील 625 क्रमांकाच्या अभंगावर निरूपण करणार आहे. अभंग असा आहे, अणुरेणुया ठोकडा तुका आकाशा एवढा, गिळुनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा होता. आता सौ माधुरीताईंचा परिचय. हरिभक्तपरायण सौ माधुरीताई दिलीपराव जोशी, वास्तव्य बुलढाणा येथे, शिक्षण BA पर्यंत. त्या उत्तम गृहिणी आहेत, त्या समर्थ भक्त आहेत. परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख, उपाख्य डॉक्टर काका मुरगुड कोल्हापूर यांच्या त्या अनुग्रहित साधक आहेत. संत वाङ्मयावर विपुल लेखन केलेले आहे. समर्थ वाङ्मयाचा गाढा अभ्यास झालेला आहे. मनाचे श्लोक व संत तुकाराम महाराजांचे निर्वाणीचे 12 अभंग यावर लेखमाला प्रकाशित झाले आहेत. सज्जनगण मासिक, रघुवीर समर्थ मासिक, भक्तियोग त्रैमासिक यातून अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. श्री गुरुगीता व चांगदेव पासष्टी ओविबद्ध टीका या 2 ग्रंथांचे श्री मोहनराव कुलकर्णी पाचलेगावकर यांच्यासोबत सहलेखन केले आहे. परमपूज्य डॉक्टर काकांची ओविविद्ध स्तवनांजली तसेच नामामृत धारा व मानसपूजा ही पुस्तके पण प्रकाशित झाली आहेत. काव्यगुण प्रबळ आहे. अनेक काव्यरचना केल्या आहेत. महाराष्ट्रभर प्रवचनांच्या निमित्ताने प्रवास. नावाप्रमाणे त्यांच्या स्वभावातही व बोलण्यातही माधुर्य आहे. पत्रद्वारा दासबोध अभ्यासाच्या, गीता मंडळाच्या, समर्थ विद्यापीठाच्या त्या समीक्षक आहेत. बुलढाणा येथे जिज्ञासू व भाविक साधकांकरिता अभ्यास वर्गाचे आयोजन करतात. त्या श्रीराम कथा देखील सांगतात. ब्रह्मपुरी, मिरज, बुलढाणा येथे त्यांच्या रामकथा झालेल्या आहेत. त्यांचे पती श्री दिलीपराव जोशी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातून ME म्हणून सेवानिवृत्त झाले असून त्यांची सौ माधुरीताईंच्या या सर्व कार्यात खूप साथ असते. आता मी आदरणीय हरिभक्तपरायण सौ माधुरीताईंना विनंती करते की त्यांच्या प्रबोधनाला त्यांनी सुरुवात करावी. तत्पूर्वी एक भजन सेवा सादर होईल. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. उद्धरी गुरुराया अनसूया तनया दत्तात्रेया, उद्धरी गुरुराया जो अनसूयेच्या भावाला भुलुनिया सुत झाला. दत्तात्रेय
दर्शन दे वारी भया तो तू आगम गेया उद्धरी गुरुराया तो तू आंसेसी सुतदेसी सौभाग्या वाढविसी मरता प्रेतासी जीवविसी सद्वरदाना देसी यास्तव वासुदेव तव पाया धरित्या तारी सदया उद्धरी गुरुराया अनसूया तनया दत्तात्रेया उद्धरी गुरुराया उद्धरी गुरुराया उद्धरी गुरुराया सद्गुरुनाथ महाराज की जय। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे हो तयाला दिवाणी परब्रह्मरूपी असा जो तुकोबा तयाचे तुकी कोण दूजा तुकावा शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। थोडस नाम संकीर्तन। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ज्यांच्यामुळे गेल्या 4 वर्षापासून हा चातुर्मास उत्सव सुरू आहे अशा आदरणीय सविताताई खरवडे यांना वंदन करते। त्याचबरोबर सगळ्या श्रोतृवर्गाला, श्रोते आपण जगदीश मूर्ती आणि म्हणून सगळ्या श्रोतृवर्गाला सुद्धा वंदन करते आणि माझ्या विवेचनाला सुरुवात करते। आजचा अभंग जो आहे तो अभंग असा आहे। अणुरेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा गिळूनी सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता। आज एका प्रसंगापासून आपण या प्रवचनाला सुरुवात करणार आहोत। प्रसंग असा आहे, खूप वर्षापूर्वी खूप लांबवर एकांतात एक कुटी होती। त्या कुटीमध्ये एक योगीराज
त्या ठिकाणी पहुडलेले होते, डोळे मिटलेले होते. सामान्यांना वाटेल की कदाचित झोपलेले असावेत, पण आत्मचिंतनात मग्न होते. किंबहुना त्यांची ती समाधी अवस्था होती. कुटीच्या दारावर एका तरुणाने थाप मारली तेव्हा आतून विचारणा झाली, कोण आहे? बाहेरून तरुणाच्या मुखातून सहज उद्गार निघाले, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मनोबुद्धि हंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमि न तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. एका पाठोपाठ एक अशी 6 कडवी त्या तरुणाच्या मुखातून बाहेर पडली. कोण होता तो तरुण? तो तरुण होता म्हणजे आद्य शंकराचार्य. आणि शंकराचार्यांनी स्वतः मी कोण आहे, तू कोण आहे असं विचारल्याबरोबर सहजपणे त्यांच्या मुखातून जे उद्गार बाहेर पडले ते अशा पद्धतीने. आणि हे काव्य तुम्हा आम्हाला सगळ्यांना आत्मशतक म्हणून चांगलं ठाऊक आहे. तर अशा पद्धतीने ते गुरु शंकराचार्यांचे गुरु आतमध्ये पहुडलेले होते आणि त्यांनी विचारलं की तू कोण आहेस. त्याच्याबरोबर अशा प्रकारचं उत्तर जे काही आहे 6 कडव्यांच्या माध्यमातून शंकराचार्यांनी दिलेलं आहे. शंकराचार्यांचे श्रीगुरु बाहेर आले, कुटीचं दार उघडलं आणि शंकराचार्यांच्या मुखातून हे त्यांनी काव्य ऐकलेलं होतं. ते काव्य ऐकल्याबरोबर त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी कडकडून मिठी जी काही आहे ती मिठी शंकराचार्यांना मारली. खरं आपण कोण आहोत हे जाणून घेणं हेच आपल्या जीवनाचं त्या ठिकाणी याच्यातच खरी सार्थकता आहे. आणि म्हणून आपण कोण आहोत, तुम्ही आम्ही आपण स्वतःला काय देह समजतो, जीव समजतो, पण खरं तुमचं आमचं स्वरूप जे काही आहे ते स्वरूप, मूळचं स्वरूप जे आहे ते मात्र आपण ओळखण्याच्या भानगडीत पडत नाही. आपल्याला खूपदा तू कोण आहे विचारल्याबरोबर एक तर आपण आपलं नाव सांगतो, एक तर मी कुठल्या गावचा सांगतो, एक तर माझी पोस्ट सांगतो, मी कोणाचा नातेवाईक ते सांगतो. पण वास्तविक पाहता हे सगळे जे काही वरवरचे आहेत हे नातेसंबंध असू देत किंवा एखाद्या याच्यामध्ये नोकरी करणं असू दे, ती पोस्ट विचारलेली नाही. तू कोण आहे म्हटल्याबरोबर खरा मूळचा मी कोण आहे हे शंकराचार्यांनी उत्तर दिलेलं आहे. आजचा आपला हा जो काही अभंग आहे, अणुरणुया ठोकडा तुका आकाशा एवढा, हा ज्ञानपर असणारा असा अभंग आहे. तुकाराम महाराजांनी स्वतःला आपण कोण आहोत हे पूर्णपणे ओळखलेलं आहे. आणि ते ओळखल्यानंतरच त्यांच्या मुखातून अशा पद्धतीचे उद्गार जे आहेत ते उद्गार बाहेर पडलेले आहेत. आणि म्हणून मी कसा आहे तर ते वर्णन करतात की मी हा अणुरणुया ठोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे तुकाराम महाराज त्या ठिकाणी अणुरेणूपेक्षा सुद्धा लहान आणि आकाशापेक्षा सुद्धा व्यापक, आकाशापेक्षा सुद्धा मोठे अशा पद्धतीने स्वतःची ओळख करून देतात. म्हणजे नेमकं काय तर त्या ठिकाणी एका अनोळखी माणसाने तुकाराम महाराजांना विचारलं की महाराज, म्हणजे समर्थांनी म्हटलेलं आहे मारुती स्तोत्रामध्ये, तसं तुम्हाला काही सिद्धी वगैरे प्राप्त झाली आहे का? कारण समर्थ हनुमंत स्तोत्रामध्ये, मारुती स्तोत्रामध्ये म्हणतात की त्या ठिकाणी अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे, तयासी तुलना कोठे मेरू मंदार धाकुटे. हनुमंतरायांना ही सिद्धी प्राप्त होती की ते काळ वेळ आली की तशा पद्धतीने युक्तीने अणुरेणूपेक्षा सुद्धा लहान व्हायचे आणि आपलं काम साधून घ्यायचे, किंबहुना आकाशापेक्षाही मोठे व्हायचे, म्हणजे आकाशा एवढे मोठे व्हायचे. आणि म्हणजे जशी वेळ असेल तशा पद्धतीने त्या सिद्धीचा वापर करून, त्या सिद्धीचा आणि युक्तीचा वापर करून आलेल्या संकटांवरती ते मात करत असत. तशी काही तुम्हाला काही एखादी सिद्धी वगैरे प्राप्त झाली आहे का? म्हणून तुम्ही असं म्हणताय का की अणुरेणू या ठोकडा आणि तुका आकाशा एवढा? तुकाराम महाराज म्हणाले, नाही बाबा, तशी काही सिद्धी विद्धी मला प्राप्त नाही. समर्थांना तशा प्रकारची सिद्धी प्राप्त होती. समर्थांच्या संदर्भामध्ये सुद्धा असा एक चरित्र प्रसंग आहे, मी प्रसंग सांगणार नाही, पण त्या ठिकाणी जेव्हा त्यांच्या शिष्यावरती काही संकट आलं
तर त्यावेळेस शिष्याने जेव्हा समर्थांना हाक मारलं आणि समर्थ मग तिथे आले आणि तो जो काही त्यावेळेसचा बादशाह होता यवनांच्या राज्यांच्या वेळेस, तर त्या बादशहाला सडेतोड उत्तर देऊन त्यांनी तुला देव पाहायचा आहे का, तर मी तुला चल देव दाखवतो म्हणून समर्थ माझ्या मागोमाग ये असं त्या बादशहाला म्हणाले आणि समर्थांच्या मागोमाग जायला लागला. आणि जसा तो जायला लागला तसं समर्थ अगदी एक छोटीशी कपार होती, अत्यंत सूक्ष्म अशी कपार होती आणि त्या कपारीतून समर्थ पलीकडच्या बाजूला गेले आणि तिथून त्यांनी आवाज दिला की मी जसा आलो ना तसं तू पण ये, मी तुला देव दाखवतो. आणि पण मग तो अर्थातच तो जो काही बादशाह होता तर तो समर्थांना शरण गेला आणि समर्थांना म्हणाला की तुमच्याप्रमाणे मी येऊ शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की समर्थांना सुद्धा अणुरेणूहून सूक्ष्म होण्याची जी सिद्धी असते ती सिद्धी त्यांना प्राप्त होती, ज्याला लघुमा, गरिमा, अणिमा अशा पद्धतीच्या त्या सिद्धी आहेत. तर अशा काही संतांना, त्या मोठे महापुरुष जे असतात त्यांना त्या सिद्धी प्राप्त पण होतात आणि काळवेळानुसार ते सिद्धींचा त्या ठिकाणी तेवढ्यापुरता वापर करतात. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. तुकाराम महाराजांना सिद्धी प्राप्त आहे का असं जेव्हा त्या माणसाने विचारलं तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले की नाही बाबा, तशी काही सिद्धी वगैरे मला प्राप्त नाही आहे, पण मी हे जे काही तुला सांगतो आहे तर मग याचा खुलासा काय, मग अणुरेणू या ठोकडान तुका आकाशा एवढा, मग याचा खुलासा कशा पद्धतीने देता येईल. त्यावेळेस मग तुकाराम महाराज जणू त्याला सांगायला लागले की हे बघ, हा आत्मा किंवा ब्रह्म नावाचं जे तत्व आहे त्या आत्माना किंवा ब्रह्म नावाचं तत्व हे अणुरेणूपेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे आणि आकाशापेक्षा सुद्धा मोठा आहे, व्यापक आहे. आणि मी या ब्रह्माला म्हणजेच आत्म्याला मी आत्मा आहे हे मी ओळखलेलं आहे आणि म्हणून मी आता असं म्हणतोय की अणुरेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा. तुका आकाशा एवढा आहे म्हणजे खरंच त्या आकाशा एवढे असे झाले का देहाने, असे ते झालेले नाहीत, तर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला आणि आत्मज्ञान प्राप्त झालं. आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या तोंडून सहजगत्या हे उद्गार बाहेर पडलेले आहेत. आणि एकच लक्षात ठेवायचं की हा अभंग जो आहे हा सिद्धाचा अनुभव आहे. एका सिद्धाला आलेला अनुभव तो ग्रंथित करतो आहे, त्यांनी तिथे सहज उद्गार ते काढलेले आहेत. आणि म्हणून मग तो सिद्धांचा अनुभव आम्हा साधकांसाठी त्या ठिकाणी हा काय आहे, तर हा आम्हाला साधना म्हणून याचा उपयोग करून घ्यायचा आहे. तर मग याच्या दृष्टिकोनातून आपण साधना कशी करावी याचा थोडासा विचार जो काही आहे तो विचार आपल्याला करता येऊ शकतो की याच अभंगाचा आम्हाला साधना म्हणून कसा उपयोग करून घेता येईल. तर तुकाराम महाराजांनी त्या ज्यावेळेस अर्थ सांगितला, ज्ञानपर असणारा असा तो अर्थ आहे, अशा पद्धतीने हा अभंग आहे. तुकाराम महाराज त्या माणसाला, अनोळखी माणसाला म्हणाले की बाबा रे, तू गुलाबाचं गावरान फूल पाहिलंयस का, गुलाबी रंगाचं? तर हो म्हणे पाहिलंय. चमेलीचं फूल, जाईजुईचं फूल बघितलंयस का? हो म्हणे मी बघितलंय. तर म्हणे ते जेव्हा आपण तोडायला जातो तेव्हा त्या फुलावरती अत्यंत बारीक बारीक सूक्ष्म सूक्ष्म अशा काय असतात, जीव असतात. काळ्या रंगाचे अतिशय बारीक बारीक अशा प्रकारचे जीव त्या ठिकाणी असतात. आता ते जीव किती बारीक आहेत, त्याच्याही पेक्षा आत्मा जो आहे तो त्याच्याही पेक्षा काय आहे, सूक्ष्म आहे, त्याच्याही पेक्षा लहान आहे. केस आपण बघितलेला असतो, केसाची आपल्याला एका केसाच्या जवळजवळ हजारोंश भाग जर केला तर तो म्हणजे अणु किंवा रेणू आहे. आणि तो अणुरेणू हा म्हणजे अशा पद्धतीने त्याचा हजारोंश भाग अणुरेणू येतो आणि त्याच्याही पेक्षा सूक्ष्म असं हे आत्मतत्व आहे. आणि ते आत्मतत्व हे साधारण डोळ्यांनी दिसत नाही, हे चर्मचक्षूंनी दिसत नाही, तर ते जे दिसतं ते ज्ञानचक्षूंनी दिसतं. आणि ज्ञानचक्षूंनी म्हणजे जेव्हा विठ्ठलाची किंवा भगवंताची आपल्यावरती कृपा होते तेव्हा, किंवा सद्गुरूंची आपल्यावरती कृपा होते तेव्हा खऱ्या अर्थाने ज्ञानचक्षू उघडले जातात आणि त्या ज्ञानचक्षूंनी हे अशा प्रकारचं आत्मा नावाचं तत्व जे आहे त्याचा अनुभव येतो. आणि म्हणून त्याचा काय ते दिसतं म्हणजे काय, आत्मा साक्षात्कार होतो किंवा आत्मज्ञान होतो म्हणजे काय, तर तो आत्माच होऊन जातो. आणि आत्माच होऊन जातो म्हणजे प्रत्यक्ष त्याला आत्म्याचा अनुभव येतो.
आणि अशा पद्धतीने हा महाराजांनी की मी ब्रह्मरूप झालेलो आहे, मी आत्मरूप झालेलो आहे आणि आत्मरूप झालेला असल्यामुळे मी हे अशा प्रकारचं वचन या ठिकाणी सहजगत्या माझ्याकडनं मुखातून निघून गेलेला आहे. तर असा हा अनुभव जेव्हा त्यांना दृढ झाला, अपरिवर्तनीय झाला, अपरोक्ष झाला, त्यांच्या मुखातून अशा पद्धतीचे हे सहज उद्गार बाहेर पडलेले आहेत. आणि मग हाच अभंग तुम्हा आम्हाला साधना म्हणून कशा पद्धतीने त्याचा विचार करता येईल याचाही विचार आपण करूया. गीतेमध्ये सुद्धा एक 8व्या अध्यायामध्ये 9व्या श्लोकामध्ये भगवंत वर्णन करत आहेत, ह्या निर्गुण निराकार असलेल्या परमात्म्याचं वर्णन करतायत आणि ते तिथे म्हणतायत कविम पुराणम अनुशासितारम अणोरणीयाम समनुस्मरेद्यः सर्वस्य धातार अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात्. जो पुरुष अशा प्रकारचा सर्वज्ञ असलेला, अनादि असलेला, सर्वांचा नियामक असलेला, अतिसूक्ष्माहून सूक्ष्म असलेला, सर्वांचं धारण पोषण करणारा असा जो चेतन परमात्मा आहे, अतर्क्य असलेलं ते स्वरूप जे आहे, प्रकाश रूप असलेला आहे, तो अविद्येच्याही पलीकडे आहे. आणि अशा या अविद्येच्या पलीकडे असलेल्या परमात्म्याचं जो स्मरण करतो तो हळूहळू स्मरण करता करता त्या ठिकाणी तसं होऊन जातो. चिंतने चिंतने तद्रूपता असं शास्त्र आम्हाला सांगतं. आणि या संदर्भात समर्थही एका ठिकाणी असं म्हणतात की ते ब्रह्म किंवा तो राघव जो काही आहे तो राघव कसा आहे. समर्थांचं एक अतिशय सुंदर मनाचा श्लोक आहे. समर्थ त्या श्लोकामध्ये म्हणत आहेत, नभी वावरे जो अणु रेणू काही रिता ठावया राघवे वीण नाही. किंवा आणखीन एका ठिकाणी ते म्हणतात, नभा सारिखे रूप या राघवाचे मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे तया पाहता पाहता देह बुद्धी उरेना सदा सर्वदा आर्तपोटी उरेना. ब्रह्म जे आहे त्या ब्रह्माला सगळ्यात जवळची उपमा जर कोणती द्यायची असेल तर ती सगळ्यात जवळची उपमा आपल्याला देता येते ती फक्त आकाशाची उपमा देता येते. कारण आकाश जे आहे ते आकाश अत्यंत व्यापक आहे आणि त्या आकाशापेक्षा सुद्धा सूक्ष्म, त्या आकाशापेक्षा निरपेक्ष व्यापक असं जर काही तत्व असेल तर ते म्हणजे ब्रह्म नावाचं तत्व आहे. आणि त्या ब्रह्म नावाच्या तत्वाला गवसणी घालायची असेल तर कशा पद्धतीने ती गवसणी घालायची तर त्याचं चिंतन तशा प्रकारे करायचं. आणि तशा प्रकारे चिंतन करता करताच मग एक दिवस वृत्ती जी काही आहे ती वृत्ती हळूहळू हळूहळू चिंतन करता करता त्या ठिकाणी इतकी आकाशापेक्षा सुद्धा व्यापक करून टाकायची किंवा होऊन जाते की ती आकाशात ती विरहून जाते, ती फाटून जाते आणि वृत्ती सुद्धा नाहीशी होऊन जाते. आणि म्हणून नभासारिखे रूप या राघवाचे किंवा नभी वावरे जो अणु रेणू काही रिता ठाव या राघवे. या संपूर्ण जगामध्ये, या संपूर्ण विश्वामध्ये राघवाशिवाय दुसरं तिसरं काही नाही. म्हणजेच हा राघव म्हणजेच समर्थांचा ब्रह्मरूप असलेला राम आहे. जय जय राम ज्याला आपण श्रीराम जय राम जय जय राम जे म्हणतो तो पहिला राम हा सगुण साकार राम आहे. दुसरा राम जो आहे तो ईश्वर रूप राम आहे. आणि तिसरा जय जय राम जो आहे तो त्या ठिकाणी ब्रह्मरूप राम आहे. आणि या ब्रह्मरूप रामाचं तर तो कसा आहे तर तो अणुरेणूतही आहे. आणि एक श्रुती आहे, त्या श्रुतीमध्ये सुद्धा असं सांगतात की त्या परमात्म्याने त्या ठिकाणी काय केलं तर आकाश निर्माण केलं आणि तो आकाशात शिरला. तुम्हा मला समजावून घेण्यासाठी एक साधारण दृष्टांत आपण आणखीन, जसं आपण मगाशी गुलाबाची फुलं किंवा ती जाई जुई चमेलीची फुलं बघितली त्याचप्रमाणे सकाळी अगदी कोळो ऊन जेव्हा आलेलं असतं आणि खिडकीतून ते ऊन आतमध्ये त्या उन्हाची तिरीप जेव्हा येते त्या तिरीपी बरोबर काही धुळीचे कण म्हणा किंवा काही असे आपण पाहिलेले आहेत की ते धुळीचे कण आपल्याला दिसतात त्या तिरपी बरोबर त्या प्रकाशामध्ये. त्या धुळीचे कण किती बारीक असतात पण त्याच्याही पेक्षा परमात्मा जो आहे तो परमात्मा त्याच्याही पेक्षा सूक्ष्म आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी महाराजांना तो अनुभव आलेला आहे. आणि त्या अनुभवानुसारच ते म्हणतायत की देव पाहायला गेलो आणि देवाची होऊन ठेवलो. अशा पद्धतीने म्हणजे
एक तर आपली वृत्ती ही अत्यंत सूक्ष्म सूक्ष्म करता करता, म्हणजे लहानातून लहान व्हा, लहानातल्या लहान पदार्थांमध्येही तोच दडलेला आहे, आणि मोठ्यातल्या मोठं काय आहे तर आकाश नावाचं तत्व आहे, आणि त्यातही तोच दडलेला आहे. मग लहानातलं लहान म्हणजे मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत, अगदी मुंगी सगळ्यात छोटा प्राणी म्हणून किंवा जीव म्हणून आपण इथे घेऊया, आणि त्या मुंगीपासून तर त्या ब्रह्मदेवापर्यंत ते आत्मा नावाचं तत्वच त्यामध्ये दडलेलं आहे. आणि म्हणून लहानातल्या लहान वृत्ती जी आहे आपली, ती वृत्ती कशी सूक्ष्म सूक्ष्म करत जायची, आणि ती सूक्ष्म करता करता, म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा म्हणतायत, आणि लहानपण देगा कशासाठी तर लहान व्हा, आपल्याला मोठं व्हायची फारच हौस असते. पण एक तर मोठं व्हायचं असेल तर एवढं मोठं व्हा की त्या ठिकाणी जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणाल्या की हे विश्व अवघे काय हे विश्वचे अवघे घर, हे माझंच घर आहे आणि त्याच्यामध्ये मीच व्यापून राहिलेलो आहे. अवघे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहाला. हे विश्व संपूर्ण माझंच घर आहे, म्हणजे मीच याच्यामध्ये व्यापून राहिलेलो आहे. एक तर एवढं मोठं तरी व्हा, नाहीतर मग इतकं लहान व्हा, इतकं लहान व्हा. आणि ते लहान होता 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 ती अंतःकरण वृत्ती जी काही आहे, ती अंतःकरण वृत्ती त्या ठिकाणी विरून जाईल, संपूर्ण जाईल, नाहीशी होऊन जाईल. आणि म्हणून लहानपण देगा देवा याचा अर्थ मुंगी साखरेचा रवा. मुंगी साखरेचा रवा म्हटलं म्हणजे किती लहान व्हा, तर त्या मुंगीला साखरेचा कण किंवा रव्याचा एक बारीक कण किती लहान असतो तेवढं लहान व्हा. त्या मुंगीला लहान झालं म्हणजे काय मिळतं, साखर मिळते, रवा मिळतो. लहान झालं की आपोआपच या गोष्टी मिळतात. अगदी लहान होणं याचा अर्थ त्या अमृत स्वरूप असलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं आपल्याला दर्शन होणं. एक छांदोग्य उपनिषद नावाचं उपनिषद आहे, त्या उपनिषदामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सनत कुमार जे आहेत ते सनत कुमार नारदांना हा अशा प्रकारचा उपदेश करतायत, आणि ते म्हणत आहेत की त्या ठिकाणी हे नारदा यौ वै भूमा तत्सुखम. तुला सुख हवंय ना, अखंड सुख हवंय ना, शाश्वत सुख हवंय ना, शाश्वत आनंद हवाय ना. मग तो शाश्वत आनंद कुठे आहे, तो यो वै भूमा तत्सुखम. भूमा याचा अर्थ अत्यंत व्यापक असणारं असं जे तत्व आहे, त्या ठिकाणीच ते सुख आहे, तेच अमृतमय आहे, तेच सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि म्हणून तू त्याला गवसणी घातलीस तर तुला शाश्वत आनंदाची काय होईल, प्राप्ती होईल. आणि या दृष्टिकोनातून म्हणून तुकाराम महाराज आणखीन एका अभंगामध्ये म्हणतात की वास्तविक हे परमात्मा, हे देवा, तुझं माझं नाही भेद, तुझ्या आणि माझ्यामध्ये यत्किंचित सुद्धा भेद नाही. आणि पुढे म्हणतात तू माझा आकार, मी तो तुझी निर्धार. वास्तविक पाहता तू माझा आकार आहे. तसं देवा तू मी आणि तू असं जर पाहायला गेलं तर परमार्थाच्या दृष्टिकोनातून तुझ्या आणि माझ्यामध्ये यत्किंचित सुद्धा भेद नाही. कारण आत्मा आणि ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते एकरूपच आहे. ते एका व्यष्टीच्या संदर्भात जेव्हा बोलल्या जातं तेव्हा त्याला आत्मा म्हणतात, आणि समष्टीच्या संदर्भात जेव्हा बोलल्या जातं तेव्हा त्याला ब्रह्म म्हणतात. पण वास्तविक मूळतः आत्मा आणि ब्रह्म याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा भेद नाही. आणि म्हणून तू आणि मी एकरूपच आहोत, हा माझा निश्चय आहे, हा माझा निर्धार आहे. तुका म्हणे देवा विपरीत ठाई नावा. ते म्हणतात फक्त तुझ्या माझ्यामध्ये भेद कसा आहे माहितीये का, तर आकाराने आणि रूपाने आणि नावाने तुझ्या माझ्यामध्ये भेद आहे. आकारात तुझं रूप वेगळं आहे, तुझं बाह्यतः असलेलं रूप अत्यंत विलक्षण आहे, आणि माझं रूप जे आहे ते वेगळंच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मूळतः मात्र आत्मा आणि ब्रह्म याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा भेद नाही. आणि या दृष्टिकोनातून इथे आपल्याला सांगताहेत की आकाशापेक्षा सुद्धा वृत्ती जी आहे आपली, ती वृत्ती आकाशापेक्षा सुद्धा आणखीन सूक्ष्म 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 करत जावी. आणि म्हणून डॉक्टर काका सुद्धा एकदा एका ठिकाणी असं म्हणाले होते की रोज साधना करताना, एक साधनेचा हाही एक प्रकार आहे की नाम घेणं ही जशी एक साधना आहे, किंवा त्या ठिकाणी त्याचं चिंतन करणं ही जशी साधना आहे, तसं रोज थोड्या वेळ गच्चीत जात जा. गच्चीत जाऊन आकाशाकडे पाहत जा,
आणि आकाश जे आहे ते आकाश कसं आहे, तर अत्यंत व्यापक आहे. आपली जेवढी दृष्टी लांब 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 जाईल तेवढ्या ठिकाणी ते आकाश आहेच आहे. आणि म्हणून त्या आकाशाकडे डोळे भरून पाहत जा आणि त्या आकाशाचं काय करत जा, चिंतन करत जा. की मी, तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, मी सुद्धा वास्तविक पाहता काय आहे, असाच अत्यंत व्यापक आहे. आणि ते आकाश आतमध्ये साठवण्याचा प्रयत्न करत जा. आपण काय म्हणतो, श्री गुरूंना सुद्धा म्हणताना काय श्लोक म्हणतो, ब्रह्मानंदम परमसुखदम, त्याच्यात काय आहे, गगन सदृशम. कसे आहात तुम्ही, गुरु कसे आहेत, तर त्या ठिकाणी सद्गुरु हे गगन सदृशम आहे. आणि गगन सदृशम याचा अर्थ गगनासारखे व्यापक आहेत. आणि गगनासारखे व्यापक आहे म्हणजे त्या ठिकाणी त्या अत्यंत वृत्ती त्यांची जी आहे कशी होऊन बसलेली आहे, व्यापक होऊन बसलेली आहे. त्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारचे भेदभाव नष्ट होऊन बसलेले आहेत. आणि त्यांची दृष्टी जी काही आहे ती सूक्ष्म झालेली आहे. आकाशाप्रमाणे सूक्ष्म, आकाशाप्रमाणे अलिप्तता, आकाशाप्रमाणे निर्विकारिता आणि आकाशाप्रमाणे समानता. आकाश होणं म्हणजे काय आहे, तर आकाश जसं सर्व दूर समान आहे, कुठेही कमी जास्त अशा प्रकारचं नाही, किंवा निर्लेप आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा लेप लागत नाही, निर्विकार अशा प्रकारचं ते आकाश आहे. आणि म्हणून तशा आकाशासारखं याचा अर्थ त्या दृष्टिकोनातून साधकाने आकाशाकडे पाहून, ते आकाश जसं सर्व दूर समान आहे तसं आम्ही देखील सर्वांच्या बाबतीत समानतेने आम्हाला वागता आलं पाहिजे. एकनाथ महाराज एका ठिकाणी खूप छान म्हणत आहेत की आकाश कसं आहे, तर आकाशासारखं, आकाशा लेप लावू जाता लाविता न लागे सर्वथा. आकाशाला लेप लावायचा म्हटला तर आकाशाला लेप लावता येत नाही, किंवा आकाश लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे तेवी सर्व कर्मी वर्तता आपली मुक्तता जो दिसे. त्या ज्ञानी माणसाचं वर्णन करताना नाथ महाराज एका ठिकाणी असं म्हणत आहेत की तो ज्ञानी भक्त जो असतो ती सगळी कर्मे करून सुद्धा त्या ठिकाणी तो काय राहतो, निर्लिप्त राहतो, अलिप्त राहतो. आणि तुमच्या आमच्या भाषेमध्ये म्हणजे निर्लेप असलेला तवा. कितीही काही धिरडी करा, काही करा, पण ते चिकटत नाही. तसे अनेक कर्मे करून सुद्धा त्या ठिकाणी त्या कर्माचा लेप म्हणजे मी करताय ही भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये अजिबात सुद्धा उमटत नाही, असा जो असतो तो आकाशाप्रमाणे निर्लेपच राहतो. आणि म्हणून आकाश जसं निर्लेप आहे, निर्विकार आहे. आणखीन एका ठिकाणी ते असं म्हणतात, आत्मा चराचर व्यापून निर्विकारपणे एक असून राहे अचळ असे ज्ञान आकाशापासून शिकलो. तुम्हाला मला माहिती आहे की अवधूत आणि त्या ठिकाणी यदुराजाचा संवाद आहे. त्या यदुराजा नाथांनीच किंवा भागवतामध्येही तो उल्लेख आहे. आणि भागवतामध्ये तो उल्लेख येताना तो अवधूत जे आहेत स्वामी ते यदुराजाला सांगतायत की हे यदुराजा, मी न 24 गुरु केले आणि त्या 24 गुरूंमधला एक गुरु जो आहे तो माझा कोण आहे, आकाश एक गुरु आहे. तर त्यावेळेस मग त्या यदुराजाने विचारलं की आकाश गुरु आहे म्हणजे काय, तर म्हणे मी आकाशापासून काही काही गोष्टी गुण शिकलेलो आहे. आणि आकाशापासून जर मी कोणते गुण शिकलो तर ते म्हणजे चराचर व्यापून, ज्याप्रमाणे आकाश चराचरात आहे, प्रत्येक घटाघटामध्ये आकाश आहे, प्रत्येक ठिकाणी आकाश आहेच आहे, त्याचप्रमाणे आत्मा नावाचं तत्व सुद्धा प्रत्येक ठिकाणी आहेच आहे. पण निर्विकारपणे एक असून ते कसं आहे, निर्विकार आहे आणि अचल आहे, चलत नाही. आणि अशा पद्धतीनं हे ज्ञान मी आकाशापासून शिकलेलो आहे. आकाशापासून मी त्या ठिकाणी, म्हणून कोणतीही घटना, कोणतीही वस्तू, कोणतीही व्यक्ती याच्यामध्ये त्या ठिकाणी अंतःकरणाला अजिबात लेप न लागू देणं हा आकाशाचा गुण मी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि म्हणून सर्वांमध्ये राहायचं पण सर्वांपासून अलिप्त राहायचं, हा जो काही गुण आहे हा गुण मी आकाशापासून शिकलेलो आहे. आणि दुसरा गुण ते म्हणाले की मी दुसरा गुण शिकलो आकाशापासून आणि तो म्हणजे समानता. आणि समानता याचा अर्थ त्या ठिकाणी सर्वदूर सर्व ठिकाणी कसं आहे, ते समानच आहे. कुठे इथे जास्त आहे तिथे कमी आहे असं नाही. पाण्याच्या बाबतीत तरी आपल्याला म्हणता येतं की आमच्याकडे पाणी कमी आहे, तुमच्याकडे पाणी खूप आहे, पण आकाशाच्या बाबतीत मात्र तसं म्हणता येत नाही. आणि म्हणून आकाश जे आहे तर ते कसं आहे, समान आहे, सर्व दूर समान आहे. आणि म्हणून ते म्हणत आहेत की ज्याप्रमाणे, तसं तुकाराम महाराज म्हणतात किंवा तसं
त्या ठिकाणी अवधूत म्हणतायत की त्या आकाशापासून मी समानता नावाचा हा गुण शिकलो. आणि तो गुण त्या ठिकाणी जसा तुकाराम महाराजांना सुद्धा अवगत झाला होता की जसं आकाश सर्वदूर सारखेपणाने आहे, तसं सारखेपणाने पाहण्याची दृष्टी, समान पाहण्याची दृष्टी, समानतेने पाहण्याची दृष्टी तुकाराम महाराजांना सुद्धा अवगत झालेली होती. आपलेपणा आणि परकेपणा हा जो काही भेद आहे, हा भेद पूर्णपणे मावळला होता आणि अभेद दृष्टी तुकाराम महाराजांना प्राप्त झालेली होती. आणि याला त्या ठिकाणी त्यांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे. त्या प्रसंगामध्ये ते असं म्हणत आहेत, त्या प्रसंगामध्ये की ते म्हणतात, तुका म्हणे नभा होय अणूचाही गाभा. जीवाला म्हणत आहेत की हे जीवा, तू सुद्धा या देहादिकांचं तादात्म्य सोडून देऊन तू सुद्धा आकाशापेक्षाही मोठा हो आणि परमाणूपेक्षा सुद्धा त्याचा गाभा हो. आणि या दृष्टिकोनातून तुकाराम महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग की एक दिवस तुकाराम महाराज असेच येत होते आणि येता येता त्यांना एक जण भेटला आणि तो म्हणाला की महाराज, माझ्या शेतातले छान ऊस आहेत, तर त्यातले एक 10-12 ऊस तुमच्या पोरांसाठी मी खायला म्हणून देतो. आणि म्हणून एक ऊसाची 10-12 ऊसांची मोळी एक तुकाराम महाराजांना त्यांनी बांधून दिली. तुकाराम महाराज ती खांद्यावर घेऊन रस्त्याने चाललेले होते, घराकडे येत होते. आणि घराकडे येता येता आता तुकाराम महाराजांच्या खांद्यावरती ऊस दिसले. लहान पोरं त्यांच्या मागे लागली, येणारी जाणारी जी पोरं होती ती सगळी मागे लागली आणि आम्हालाही ऊस द्या, आम्हालाही ऊस द्या म्हणायला लागली. तुकाराम महाराजांनी एक एक ऊस करता करता सगळे ऊस त्यांना वाटून दिले. म्हणजे ज्या मुलाबाळांसाठी त्यांना दिले होता, आपला आणि परकेपणा असा भाव त्यांच्याजवळ यत्किंचित सुद्धा नव्हता. आणि त्या मुलांमध्ये सुद्धा त्याने आपलीच मुलं बघितली की ही सगळी मुलं जी आहेत ही माझीच आहेत, प्रभूची लेकरे सारी त्या ठिकाणी, आणि ती प्रभूला प्यारी. खरी तुम्ही आम्ही सगळे लेकरं जे काही आहोत ते एका प्रभूची लेकरं आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या मुलांमध्ये भेदभाव न करता त्यांनी सगळ्यांना ऊस वाटून दिले आणि ते सारखेपणाने वागले. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मग असा भाव सुद्धा आमच्या अंतःकरणात येण्यासाठी समानता आहे, तर हळूहळू हळूहळू ही समानता आमच्यामध्येही यावी, या दृष्टिकोनातून भेदभाव आपण सोडून दिला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मग जसं आकाश सगळ्या घटाघटांमध्ये हजारो घट ठेवले तरी हजारो घटांमध्ये ते आकाश आहेच, तसं आत्मा सुद्धा प्रत्येक घटाघटामध्ये आहेच. म्हणून प्रत्येक घटामध्ये तो आहे असं समजून नाथ महाराज पुन्हा एका ठिकाणी म्हणतात की उद्धवा, तुला जर का मी प्राप्त व्हावा असं वाटत असेल, म्हणजे ब्रह्मानुभव यावा असं तुझा जर काही इच्छा असेल, तर सगळ्यात सोपा उपाय तुला मी सांगतो. आणि तो उपाय जर कोणता असेल तर प्रत्येक घटाघटामध्ये असलेल्या प्रत्येक प्राणी मात्राला तू काय कर, आत्मा समजून नमस्कार कर. आत्मा समजून नमस्कार केलास तर हळूहळू त्या ठिकाणी, म्हणून चराचर देहांतरी आत्मा एकची अवधारी, एकच आत्मा चराचर मध्ये भरलेला आहे. आणि जेवी नाना घटांतरी असे आकाश तरी एक, जसं आकाश सगळ्या घटांमध्ये एक असतं तसं आत्मा नावाचं तत्व सुद्धा विषमी असोनी समत्व, संगी असोनी असंगत्व, भेदू करता अभेदत्व, या लागी गुरुत्व आकाशा. मी आकाशाला गुरु का मानलं तर विषमी असोनी समत्व, विषम पदार्थ दिसत आहेत, विषम त्या ठिकाणी काय दिसत आहेत, घट वेगवेगळ्या आकाराचे दिसत आहेत, पण काही सुरई आहे, काही माठ आहे, काही रांजण आहे, काही सुगडी आहेत, काही म्हणजे वेगवेगळ्या आकाराची ती पात्र आहेत. पण वेगवेगळ्या आकारामध्ये जसं माती नावाचं तत्व एकच आहे किंवा जसं त्याच्यामध्ये असलेलं आकाश नावाचं तत्व एकच आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक चराचरामध्ये असलेलं एकच तत्व आहे. आणि ते एकच तत्व त्या ठिकाणी समत्वाने व्याप्त आहे. आणि ते समत्वाने व्याप्त असलेलं म्हणून मी आकाशाला गुरु केलेला आहे. अजून भागवतामध्येच एकनाथी भागवतामध्ये एक प्रसंग आहे. एकनाथ महाराज त्या ठिकाणी पूजेची स्थानं सांगतात की हे उद्धवा, तू 11 ठिकाणी पूजा कर. आणि 11 ठिकाणी पूजा कर म्हटल्यावरती मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की 11 स्थानं कोणकोणती पूजेची. म्हणजे देवघरातली पूजा ही तर आहेच आहे, पण त्याच व्यतिरिक्त आणखीन 11 स्थानं त्यांनी सांगितलेली आहे. त्या 11 स्थानांमध्ये काही पृथ्वी सांगितलं, काही जल सांगितलं, ब्राह्मण सांगितलं. असं करता करता त्यांनी आकाश नावाचं एक तत्व सांगितलं.
ते म्हणाले की आकाशाची सुद्धा काय करत जा, हे पूजा करत जा. मग उद्धवाने विचारलं एकनाथ महाराजांना की मी आकाशाची कशी काय पूजा करू? आकाशाला हळदी कुंकू वाहून पूजा करायची का त्याची? नाही, आकाशाची पूजा करायची. तर ते म्हणाले, नाथ महाराज म्हणाले उद्धवाला, उद्धवा आपल्या हृदयाकाशामध्ये त्या ठिकाणी तो परमात्मा जो आहे, तो परमात्मा आपल्या हृदयाकाशामध्येच आहे. अत्यंत व्यापक असणारा तो परमात्मा आपल्या आकाशामध्येच आहे, अशी कल्पना करून त्या आकाशाची काय करायची? पूजा करायची. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणाल्या, हे आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसऊ पावले श्रीगुरूंची. श्रीगुरु जे आहेत त्यांची पावलं, श्रीगुरु कसे आहेत? गगन सदृश्यम आहेत. आणि म्हणून गगन सदृश्यम ते असल्यामुळे मग ते कसे आहे? आकाशासारखे आहे. मग आकाशाची पूजा करायची असेल तर काय करायचं? श्रीगुरूंची पूजा करायची, म्हणजे आकाशाची पूजा केल्यासारखं आहे. आणि या दृष्टिकोनातून मग तेच आकाश त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू ते हृदय हे आपुले चौफाळून या भय, इतकं व्यापक करा, इतकं व्यापक करा की त्या परमात्म्याला आतच त्या ठिकाणी बघायला शिका. आणि असं या त्या आकाशामध्येच ज्याप्रमाणे अणुरेणुत्व आहे, त्याप्रमाणे आकाश सर्वदूर आहे आणि आकाश सर्व ठिकाणी असल्यामुळे सर्वांमध्ये आकाश व्याप्त आहे, म्हणजे सगळ्यांमध्ये आत्मतत्व व्याप्त आहे. म्हणून सगळ्यांची पूजा करणं म्हणजेच म्हणून आपल्याकडे जे आपण बघितलं, कोणाच्या तरी प्रवचनात उल्लेख आला तो की नागांमध्येही तोच आहे, काय वसुबारसच्या दिवशी मध्येही तोच आहे, गाईगोऱ्यांमध्येही तोच आहे, वनस्पतींमध्येही तोच आहे, सर्व दूर तोच व्यापलेला आहे. ही दृष्टी आपली व्यापक व्हावी, या दृष्टिकोनातून अशा पद्धतीची हिंदू संस्कृती आम्हाला सांगते आहे. आणि म्हणून खरं पाहिलं असता स्वतःचं अस्तित्व नाहीसं करणं म्हणजे लहान होणं. ते लहान होणं जे अणुरेणू होऊन ठोकळा, तर आपला मगाशी बोलताना विषय राहून गेला की कसं असतं लहान व्हा म्हणजे काय? निष्पाप व्हा, अहंकार रहित व्हा. लहान मुलं कशी असतात? अहंकार रहित असतात. ती लहान मुलं, अत्यंत लहान मूल जे आहे ते अहंकाराने ना पुढे पुढे त्याचा अहंकार वाढत जातो. पण अतिशय लहान असलेलं मूल हे निष्पाप असतं. कुठलंही पाप त्याच्या, कपट त्याच्या अंतःकरणात नाही, छळ त्याच्या अंतःकरणात नाही, कुठल्याही प्रकारचं, असं ते निष्पाप असतं. तसं तुम्ही निष्पाप व्हा. आणि तसे तुम्ही निष्पाप झाले की मग परमात्मा तुमच्यापासून दूर नाही. आणि अशा पद्धतीने म्हणून अणुरेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा, असं ते म्हणत आहेत. पुढे ते म्हणत आहेत की मला हे कशामुळे प्राप्त झालं? तर मला हे आता पुढच्या 2 चरण जी काही आहेत, त्या पुढच्या 2 चरणांमध्ये त्यांनी साधन नेमकं काय केलं मी, आणि त्या साधनामुळे मला हे कसं प्राप्त झालं ते तुकाराम महाराज सांगतात. पुढच्या 2ऱ्या चरणामध्ये ते म्हणतात, गिळूनही सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. गाणं आपण म्हणतो, ऐकलेला असतो अभंग, पण म्हणजे काय विचारलं, काका नेहमी म्हणतात की अभंग खूप छान आहे, तालासोरात म्हटलेला आहे, आवाज पण खूप छान आहे, पण त्याचा अर्थ काय विचारला तर काही कळत नाही. पण अर्थ समजून जेव्हा ते गाणं म्हटल्या जाईल, अर्थ समजून घेतल्या जाईल, तेव्हा त्याचा जो होणारा परिणाम आहे तो परिणाम काही औरच राहील. आणि म्हणून सगळ्या संतांचा आग्रह आहे की जे काही तुम्ही करताय ते समजून उमजून करा. केवळ करायचं म्हणून करू नका, तर समजून उमजून करा. आणि म्हणून गिळूनही सांडिले कलेवर ते म्हणतात, ह्या देह कलेवर म्हणजे देह, आणि या देहावरच सांडिले कलेवर, गिळूनही सांडिले म्हणजे गिळून टाकलं मी कलेवर, असं साधं असं काही अर्थ आहे का त्याचा? तर त्या ठिकाणी गिळूनही सांडिले म्हणजे ही देहावरची असलेली ममता जी आहे, देहावरचं असलेलं प्रेम जे आहे, ते देहावरची आसक्ती मी टाकून दिलेली आहे, सांडून टाकलं मी हे. आणि त्यामुळे देहावरची ममता, आसक्ती सांडून टाकली आणि भवभ्रमाचा आकार. आणि काय केलं आणखीन तर भवभ्रम जो आहे, हा संसार जो आहे, याच्याविषयीचा जो भ्रम आहे की हा आम्हाला सत्य वाटतो, हा संसार, हे विश्व, हे जग आम्हाला सत्य वाटतं, पण हे सत्य नाही, हे त्या ठिकाणी हा आपला भ्रम आहे, तो भ्रम सुद्धा मी टाकून दिला. आणि हे दोन्ही जेव्हा टाकलं तेव्हा हळूहळू मग पुढच्याही चरणाकडे आपल्याला जायचंय, पण सुरुवातीला याचा विचार करूया की कशा पद्धतीने मी हे तुकाराम महाराज आकाशा एवढे म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा त्यांना अनुभव कशामुळे आला, तर त्यांना तो अनुभव आला तर मी देह आहे ही जी काही भावना आहे,
त्या देहावरचं ममत्व, त्या देहावरचं प्रेम जे काही आहे ते मी सांडून टाकलेलं आहे. आणि देहावरचं प्रेम कशाने सांडून टाकता येईल? म्हणजेच त्याने अविद्येचा नाश केलाय. मी देह आहे असं वाटणं हीच अविद्या आहे. आणि ही अविद्या जोपर्यंत नाहीशी होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी काय होणार नाही? या देहावरचं प्रेम, आसक्ती कमी होणार नाही. मी देह आहे असं वाटत राहतं आणि त्या ठिकाणी म्हणून तो संस्कार जो आहे तो अनेक जन्मापासून आम्ही घेऊन आलेलो. मी म्हणजे देह, देह म्हणजे मी म्हणजे देह, देह म्हणजे मी. आणि असा हा संस्कार अनेक जन्मापासून घेऊन आलेला असल्यामुळे तो संस्कार लवकर पुसल्या जात नाही. त्याच्यासाठी साधना करावी लागते. आणि त्याच्यावरती साधना करण्यासाठी मग देहावरचं प्रेम कमी होण्यासाठी देवावरचं प्रेम वाढवायचं. आणि देवावरचं प्रेम वाढवलं की देहावरचं प्रेम हळूहळू काय होतं? कमी होतं. म्हणून देहाच्या चिंतनात न राहता देवाच्या चिंतनात राहण्याचा अभ्यास करायचा. आणि जसा जसा देवाच्या चिंतनात राहण्याचा अभ्यास आम्ही करत जाऊ अधिकाधिक, तसं तसं आमच्या या देहाकडचं लक्ष जे आहे ते देहाकडचं लक्ष कमी कमी होत जाईल. आमची देहबुद्धी जी आहे कमी कमी होईल. 3 गोष्टींनी देहबुद्धी जी आहे ती कमी होते. एक म्हणजे देवाचं चिंतन आणि देवाचं अखंड स्मरण केल्याने एक देहबुद्धी कमी व्हायला मदत होते. दुसरं जे आहे श्री गुरूंची कायेनी सेवा. देह आम्हाला झिजवता आला पाहिजे, सज्जनांसाठी झिजवता आला पाहिजे, आपल्या श्रीगुरूंसाठी झिजवता आला पाहिजे. आणि देह जोपर्यंत आम्ही श्रीगुरूंसाठी झिजवत नाही, त्यांना मना धनाने जोपर्यंत आम्ही त्यांना काय त्यांची सेवा करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्या गोष्टींवरचं ममत्व जे आहे ते नाहीसं होऊ शकत नाही. म्हणून श्रीगुरूंची देहानी मिळेल तिथे संधी सोडता उपयोगाचीच नाही आणि तिथे सेवा केली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सातत्याने सारासार विचार केला पाहिजे. या 3 गोष्टी जेव्हा आम्ही सातत्याने करू तेव्हा खऱ्या अर्थाने आमची देहबुद्धी कमी होईल. म्हणजे आम्हाला सुद्धा तुकाराम महाराजांसारखं गिळूनी सांडिले कलेवर. म्हणजेच काय? देहावरची ममता, देहावरची आसक्ती, देहावरचं प्रेम हे अविद्या आम्हाला काढून टाकता येईल. खरं पाहिलं असता हा आम्हाला देह जो काही मिळालाय तो आम्हाला त्या ठिकाणी मिळालाय का आम्ही आणलाय? हो, तर हा आम्हाला देवाच्या कृपेने मिळालेला आहे. हा आम्हाला कोणाच्या कृपेने मिळाला? कारण शंकराचार्य विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये स्पष्टपणे म्हणत आहेत की दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम. देवाच्या अनुग्रहामुळेच या 3 गोष्टी मिळतात. कोणत्या? मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रय. नरदेह मिळाल्यानंतर मनुष्यत्व मिळणं म्हणजे मनुष्यत्व जागृत होणं, मुमुक्षुत्व जागृत होणं आणि महापुरुषांचा संश्रय मिळणं. ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी देवाच्या अनुग्रहामुळे मिळतात. देव आमच्यावर प्रसन्न झाला की आम्हाला मिळतात. आम्ही साधारणतः म्हणतो की आईवडिलांनी मला हा देह दिला. आईवडील हे निमित्त आहेत देह देण्याला, परंतु खरं आईवडिलांनी तो देह दिलेला नाही. तो देह जो आहे तो मला ईश्वरी कृपेनुसार मिळालेला आहे. का? आता पुष्कळ असे डॉक्टर असतात ना, ते तर या विषयामध्ये तज्ज्ञ असतात, पण त्यांना सुद्धा मुलबाळ झालेलं दिसत नाही. म्हणजे याचा काय अर्थ होतो? त्यांना देवाने दिलेलं नाही. ते सगळ्या प्रकारचे औषधोपचार करून सुद्धा एखाद्या दाम्पत्याला जेव्हा मूलबाळ होत नाही तेव्हा ईश्वरी नियोजनानुसार त्यांना ते मिळत नाही. आणि म्हणून हा देह मला केवळ आईवडील निमित्त झालेले आहेत, पण मला खऱ्या अर्थाने जर कोणी दिला असेल तर तो देवाच्या कृपेने तो मिळालेला आहे. आणि तो देवाच्या कृपेने मिळालेला आहे म्हणजेच तो देवांनी दिलेला आहे. म्हणजे त्यांनी दिलेला असल्यामुळे तो त्याचा आहे. आता समजा मी एखाद्या लग्नाला गेले आणि लग्नाला जाताना माझ्याजवळ मी अचानकपणे एखाद्या गावात गेले आणि तिथे लग्न आहे असं कळलं आणि मी काय म्हणते, मग ज्यांच्याकडे उतरले त्यांना म्हणते, हो अचानकपणे मला लग्नाला जावं लागतंय, तर तुमचा नेकलेस देता का मला घालायला? तर ती बाई मला स्वतःच्या घरचा काय स्वतःच्या नेकलेस जो आहे तो लग्नाला काढून तिने मला दिला म्हणजे कोणाचा आहे? तो तिचा आहे. हा मूळचा माझा नाही. तसं हा देह सुद्धा मूळचा माझा नाही, हा मला देवानी दिलेला आहे. म्हणून हा देवाचा आहे. म्हणून देवाचा असल्यामुळे देवासाठी तो मला झिजवता आला पाहिजे.
आणि जोपर्यंत देवाचा मला देवाचा साठी झिजवता येत नाही तोपर्यंत मला देवा म्हणून सदा सर्वदा योग तुझा घडावा आणि तुझे कारणी देह माझा पडावा. तुझ्या कारणासाठी माझा देह पडला पाहिजे आणि पडला पाहिजे असं तुझ्या प्राप्तीसाठी मला हा झिजवता आला पाहिजे. आणि तशा दृष्टिकोनातून खरंच हा देह माझा आहे असं मी धरून चालते. पण माझा आहे असं जर म्हटलं तर 100% त्याच्यावर माझी सत्ता असली पाहिजे. पण माझी सत्ता आहे का हो या देहावरती? 100% देह तो तात्पुरती सत्ता आहे. तो कसा वापरायचा याचा मला विचार करून मी त्याला वापरता आला पाहिजे. पण 100% त्या देहावर माझी सत्ता चालत नाही. त्याच्यावर कोणाची सत्ता चालते? त्याच्यावर ईश्वराची किंवा त्याच्यावर काळाची सत्ता चालते. त्याच्यावर जर माझी सत्ता चालली असती तर मला कधीच आजारी पडू नये असं वाटतं. आणि म्हणून मी रामदेव बाबांचा योगा पण करते, फिरायला पण जाते, प्राणायाम वगैरे या सगळ्या गोष्टी करते, पण तरी मी आजारी पडते. याचाच अर्थ काय आहे? तरी हा देहाला काही कधीतरी फ्रॅक्चर होतो, कधीतरी पोटदुखी होते, कधीतरी काय डोकं दुखतं, कधी आणखीन काय हात फ्रॅक्चर होतो, कधी ऍक्सिडेंट होतो. काही ना काही या देहाची कुरकुरणी ही चाललेलीच असतात. याचाच अर्थ त्या देहावर माझा 100% सत्ता नाही. आणि म्हणून हा देवाचा आहे असं जोपर्यंत मी समजत नाही तोपर्यंत मग देवाला जसा ठेवायचा असेल म्हणजे काळजी मी घ्यायची आहे, सगळी काळजी घ्यायची नाही असा त्याचा विपरीत अर्थ काढता उपयोगाचं नाही. काळजी सगळी घ्यायची आहे, पण काळजी घेऊ नये. बाबा तुला जसा ठेवायचा ना तसा तू ठेव. आणि म्हणून समर्थ एका ठिकाणी असं म्हणतात, पदार्थ मने काया वाचा मी हा ओघाची देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचार यायचा. माझ्याजवळ असलेला हा देह, माझ्याजवळ असलेली ही काया म्हणजे देह, काया, वाचा, मन हे सगळं कोणी तू दिलेलं आहेस. आणि तू दिलेलं असल्यामुळेच हे देवाचं आहे. हे देवाचं आहे म्हणून समजून चला. आणि देवाचं आहे समजून चालले की मग ते काय होणार नाही तर त्याच्यावरची आसक्ती जी आहे ती आसक्ती ही हळूहळू कमी व्हायला मदत होईल. आणि म्हणून या ठिकाणी देह माझा नाही. आणि दुसरं म्हणजे देह म्हणजे सुद्धा मी नाही. देह म्हणजे सुद्धा मी नाही. आपण 1000 वेळा काकांकडनं ऐकलेले आहे, जे जे माझं आहे ते ते मी नाही. आणि ते आपल्याला चांगलं म्हणजे आता काय चांगलं याच्यामध्ये बिंबलेलं आहे, बुद्धीमध्ये बिंबलेलं आहे की जे जे माझं आहे ते ते मी नाही, ते माझ्यापासून काय आहे वेगळं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मग या देहाच्या बरोबरी हा देह देवाचा आहे आणि या देहापासून मी वेगळा आहे. आणि मी वेगळा आहे. आता आपण दुसऱ्या दृष्टांतानुसार हे पाहूया की तो दुसरा दृष्टांत असा आहे की ते एखादी गाडी असते आणि ती गाडी चालवणारा ड्रायव्हर किंवा चालक त्या गाडीपासून कसा असतो? तो वेगळा असतो. तसं ही देह नावाची एक गाडी आहे आणि ही गाडी चालवणारा जो आहे तो आतमध्ये बसलेला आहे. आणि ती गाडी जसं त्या गाडीपासून तो गाडी चालक वेगळा असतो तसं हा देह चालवणारा जो आहे हा चालवणारा तो आत बसलेला आहे. आणि तो ड्रायव्हर म्हणजे त्या ठिकाणी आपण सध्या तात्पुरतं इथे जीव समजूया. आत्म्यापर्यंत न जाता जीवात्मा जो आहे तो जीवात्मा ते देह चालवत असतो. चाले हे शरीर कोणाची ये सत्य कोण बोलवी ते हरिविण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये. तुकाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणत आहेत. आणि म्हणून हे देह जी आहे ही गाडी आहे आणि त्या देहाला चालवणारा गाडी चालक त्याच्यापासून वेगळा आहे. आणखीन एक दृष्टांत घेऊया की घर असतं एक आणि त्या घरात राहणारा जो असतो तो त्याच्यापासून कसा असतो? वेगळा असतो. आता आम्ही घरात राहतो, मला माहिती आहे की एक घर असतं आणि घरात राहणारा जो आहे तो त्याच्यापासून कसा असतो? वेगळा असतो. तसं देह नावाचं एक घर आहे आणि या घरात राहणारा या देहापासून कसा आहे? वेगळा आहे. तिसरं आहे की शर्ट कपडा असतो एखादा आणि साडी, शर्ट, कोट वगैरे. आता त्या ठिकाणी आता ते वस्त्र असतं आणि वस्त्र धारण करणारा त्या वस्त्रापासून कसा असतो? वेगळा असतो. अगदी त्याचप्रमाणे हे शरीर जे आहे हे काय आहे? एक वस्त्र आहे आणि हे वस्त्र धारण करणारा आतमध्ये बसलेला आहे. पण त्या ठिकाणी का म्हणून गीता म्हणते वासांसी जीर्णानी यथाविहाय. ह्या वस्त्र जीर्ण झालं की काय करतो आपण?
ते टाकून देतो आणि दुसरं धारण करतो. अगदी तशाप्रमाणे हा जीवात्मा जो आहे हे वस्त्र एकदा एक दिवस केव्हा ना केव्हा टाकून देतो आणि तो मग दुसरं वस्त्र धारण करतो. सांगण्याचं या सगळ्या याच्यावरनं एकच लक्षात घ्यायचं की देह म्हणजे मी नाही, देह वेगळा आहे आणि मी देहापासून वेगळी आहे. आणखीन एक उदाहरण घेऊया आपण. उदाहरण असं आहे की आजकाल लग्नांमध्ये आपण बघतो एक वधूवर जे काही असतात तर त्यांचा एक मोठी फ्रेम त्या रुखवतावर लावलेली असते. त्या रुखवतावरती ती जी काही फ्रेम असते त्या वधूचे म्हणा किंवा वराचे म्हणा त्या ठिकाणी ते काय असतात फोटो. अगदी लहान 1 वर्षाचं बाळ, मग 5 वर्षाचं बाळ, मग 10 वर्षाचं बाळ, मग 15 वर्षाचं झालेली ती मुलगी वधू, मग 20 वर्षाची आणि मग आत्ता 25व्या वर्षी लग्न होत असेल तर ते 25. असे तिचे 10-15 फोटो. आता वास्तविक पाहता त्या देह जो काही आहे म्हणजेच ते फोटो जे काही आहेत ते प्रत्येक वेगवेगळे आहेत आणि पण त्यातला असणारा जो वधू जी आहे म्हणजे मी जो आहे त्यातला तो मात्र एकच आहे. हे जसं आहे अगदी त्याचप्रमाणे आमचं वय जसं जसं बदलत जातं तसं देह बदलत जातो, देहाचा आकार बदलत जातो, देहाचं ठेवण बदलत जाते आणि त्या ठिकाणी आतमध्ये असलेला मी मात्र जो आहे तो मात्र कायम असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी या देहापासून मी जो आहे तो वेगळा आहे हे समजून घ्यायला आपल्याला खूप मोठी मदत होते. म्हणजे देह म्हणजे मी नाही हा त्या ठिकाणी काय विचार जो आहे हे स्पष्ट एकदा पूर्णपणे आत बिंबलेलं असेल तर देह म्हणजे मी नाही. आणि मग ते म्हणत आहेत की सांडिले कलेवर आणि काय भवभ्रमाचा आकार. भवभ्रमाचा आकार हे दुसरं साधन सांगितलं. त्या ठिकाणी ते म्हणतायत की मी म्हणजे देह नाही आणि देह माझा सुद्धा नाही. हे दोन्ही विचार आपण केले आणि त्याचबरोबर मग आता हा संसार जो आहे भवभ्रम याचा अर्थ भव म्हणजे संसार आणि या भवाविषयीचा असलेला भ्रम जो आहे आम्हाला हा संसार कसा वाटतो? आम्हाला हा संसार नित्य वाटतो, सत्य वाटतो. नित्यपेक्षा सुद्धा तो काय वाटतो? सत्य वाटतो. वास्तविक पाहता हा संसार सत्य नाही. कारण शंकराचार्य स्पष्टपणे म्हणतात ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. खरं पाहिलं असता परमार्थ एवढाच आहे बरं. या एका ओळीतच संपूर्ण परमार्थ येऊन गेलेला आहे. काय? ब्रह्म सत्य, देव फक्त सत्य, ज्याला देव म्हणा, भगवंत म्हणा, ब्रह्म म्हणा. तर हे हा देव ते एक फक्त सत्य आहे आणि बाकी जगन मिथ्या. संपूर्ण जग जे आहे या देहासकट असलेलं सगळं जग जे आहे ते मिथ्या आहे म्हणजे खोटं आहे, त्या बदलणार आहे. आणि जीवो ब्रह्मैव नापरा आणि जीव जो आहे तो ब्रह्मस्वरूप आहे. या 3 गोष्टी समजावून घेणं एवढाच परमार्थ आहे. पण आम्ही परमार्थासाठी किती खटपट करतो. काय काय आमचं चाललेलं असतं परमार्थाच्या नावाने. वास्तविक एवढं 3च समजावून घ्या असं संत आम्हाला सांगतात. आणि म्हणून जगन मिथ्या आहे हे आम्हाला पूर्णपणे पटलं पाहिजे. आणि जगन मिथ्या याचा अर्थ सातत्याने ते टिकून राहत नाही, जसंच्या तसं राहत नाही. जे जसंच्या तसं राहतं, ज्याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा बदल होत नाही, त्याला आत्मा किंवा ब्रह्म असं म्हणतात. त्यालाच देव असं म्हणतात की कधी सुद्धा देव बदलत नाही. त्याच्यामध्ये विकार, तो निर्विकार आहे आणि निर्विकार असल्यामुळे त्याच्यामध्ये विकार नाही, त्याच्यामध्ये बदलणं नाही. पण जग हे आपल्याला सदोदित बदलताना दिसतं. सकाळचे वातावरण संध्याकाळी नसतं. सकाळचं वातावरण वेगळं, दुपारचं वातावरण वेगळं, संध्याकाळचं वातावरण वेगळं, रात्रीचं आणखीन वेगळं. सतत वातावरण बदलत आहे, सतत जग बदलत आहे. आजची वस्तू उद्या कायम राहत नाही. आपल्या देहातल्या प्रत्येक हे जे काही आहेत ना, काय म्हणतात त्याला, सूक्ष्म असलेल्या पेशी, त्या पेशी सुद्धा सतत आपल्या बदलत आहेत. आणि हा देह सुद्धा सतत बदलतोय. मगाच्या आपण दृष्टांतावरून बघितलं की कसा तो बदलत बदलत जातो. 1 वर्षाचं असलेलं मूल आणि 25 वर्षाची असलेली तरुणी, किती त्याच्यामध्ये बदल होत जातो. सातत्याने प्रत्येक गोष्ट जी आहे ती बदलते आहे आणि जे बदलतं ते मिथ्या आहे. म्हणून समर्थ त्याला म्हणाले प्रपंच मुळीच नासका आणि विवेके करावा नेटका. प्रपंच नासका आहे
आणि नासका असल्यामुळे तुम्ही काय करा तो त्याचं ते स्वरूप जे आहे ते समजून घ्या. मुळातच तो मिथ्या आहे आणि हे जगत मिथ्या आहे असं म्हणणं खूप सोपं आहे हो. पण ह्या जगतापेक्षा सुद्धा अगदी माझ्या जवळचं असणारं जे जगत आहे ना ते म्हणजे माझा देह, माझं कुटुंब, माझं घरदार, माझी मुलं बाळं, माझी पैसा, माझी नोकरी, माझी प्रतिष्ठा, मला मिळणारं यश हे मिथ्या आहे असं कोणी म्हटलं हे बिंबवायला खूप कठीण जातं. हे मला मिथ्या आहे हे पटलं पाहिजे. जगताचं जाऊ द्या, परंतु हे मिथ्या आहे आणि हे मिथ्या आहे असं जेव्हा मला खऱ्या अर्थाने पटेल. मला जर का विचारलं ना का तुम्हाला तरी पटलाय का, तर मी तर स्पष्ट सांगते नाही, मला अजून, मी एवढी प्रवचनं करते पण अजून माझ्या मनामध्ये ते बिंबलेलं नाही. त्या ठिकाणी हा देह मिथ्या आहे आणि माझे नातेवाईक, माझं घरदार, माझी मुलं बाळ ही सुद्धा वास्तविक पाहता खरी नाहीत, ती मिथ्या आहेत. खूप सुंदर दृष्टांत दिलाय तुकाराम महाराजांनी दिलाय आणि समर्थांनी सुद्धा दिलेला आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की वास्तविक पाहता हे ह्या जगताचाच एक घटक असणार हे माझं घर किंवा माझं कुटुंब, ह्या म्हणजे आणि त्या कुटुंबामध्ये असलेले सगळे जे काही नातेवाईक आहेत ते सगळे नातेवाईक हे मला प्रपंच खेळण्यासाठी दिलेल्या सोंगट्या आहेत. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात सारी झाली सारी मेली लटिके वचन बद्ध मुक्त शिण तुका म्हणे. सारी त्या ठिकाणी त्या सोंगट्या ज्या असतात त्या सोंगट्या मेली म्हणतो किंवा जिवंत झाली म्हणतो. आता ही जिवंत झाली म्हणणं, ती मेली म्हणणं, हे सगळं काय आहे? वास्तविक ती सोंगटीच आहे ना, ती मेली आणि ती जिवंत. तसं समर्थ सुद्धा आत्मारामामध्ये खूप सुंदर म्हणतात, जैसा सारीपाट खेळती सारी एकाच्या मागून आणती, खेळो बैसता वाटून घेती आपुल्याला. सारीपाट खेळायला बसतात आणि त्या सारी ज्या आहेत म्हणजे सोंगट्या ज्या आहेत त्या एकमेकांना वाटून घेतात आणि मग ते दान टाकल्या जातं आणि दान टाकून ते म्हणतात तैशा कन्यापुत्र आणि नारी वाटून घेतल्या सारी. तसं त्या ठिकाणी कन्यापुत्र जे काही आहेत ती माझ्या वाट्याला जी काही आलेली आहेत त्या काय आहेत? सोंगट्या आहेत. हा प्रपंच नावाचा खेळ खेळण्यासाठी मला त्या सोंगट्या दिलेल्या आहेत आणि अभिमान वाहती शिरी देहपांग प्रपंचाचा. आणि माझी अशी पत्नी आहे, माझा असा मुलगा आहे, माझी अशी मुलगी आहे, अशा पद्धतीचा त्याचा अभिमान वाहत बसतात. वास्तविक पाहता नसताची अभिमान माथा सारी मरता परम व्यथा. आणि सोंगटी ती मेली की मग काय होतं? दुःख होतं. जव येता सुख स्वार्था दोघेही पडिले. आणि डाव जेव्हा आपल्या वाट्याला येतो तेव्हा मात्र लगेच पुन्हा आनंदित होतात. म्हणजे असं सुख आणि दुःख, सुख आणि दुःख त्या याच्यामध्ये खेळामध्ये ते रंगत राहतात. आणि म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात लटिका भोगी लटिका त्यागी लटिका जोगी जगमाया. वास्तविक ही संपूर्ण जग काय आहे? लटकं आहे, खोटं आहे, मिथ्या आहे आणि म्हणून भोग घेणाराही खोटा आहे, त्याचबरोबर त्या भोगांचा त्याग करणाराही खोटा आहे आणि वनात जाऊन राहणारा योगी सुद्धा खोटा आहे. कारण हे संपूर्ण जगच वास्तविक पाहता खोटं आहे. आणि मग जग जर खोटं आहे तर जगातले व्यवहार सुद्धा कसे आहेत? खोटेच आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराज आणखी एका ठिकाणी म्हणतात आधी देह तो काय खरा अवघा वावगा पसारा. देहच जर खरा नाही तर देहाच्या संबंधाने असलेले जे लोक आहेत ते सगळे सुद्धा खरे असतील का? अवघा वावगाची पसारा. किंवा क्षणभंगूर ते ठाव करूने सांडावेची वाव. हे क्षणभंगूर आहे, सगळं तात्पुरतं आहे आणि म्हणून त्याच्यावर तर त्याला सत्यत्व आम्ही प्रदान केलेलं आहे. म्हणून त्याला सत्यत्व न देता ते मिथ्या आहे हे ओळखावं आणि जेवढ्या लवकर ते मिथ्या आहे हे ओळखल्या जाईल तेवढ्या लवकर आमचा प्रपंचाचा खेळ रंगेल, छानपैकी आम्हाला तो खेळता येईल. आणि आम्हाला तो छानपैकी खेळता येण्यासाठीच तुकाराम म्हणतात की जे फक्त सत्य आहे त्याचीच कास धरा, बाकीच्या कशाची सुद्धा कास तुम्ही धरू नका. आणि म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. विठ्ठलाला म्हणतायत तू कसा आहेस? सत्य आहे, सत्य आहे. त्याला समर्थ म्हणाले की कसा आहे देव? असतची असे, जो कधी नाहीसा होतच नाही, जो असतची असे, जो आहे आहे आणि आहे. तिन्ही काळामध्ये ज्याचं त्या ठिकाणी अस्तित्व जे आहे ते कशावरती सुद्धा अवलंबून नाही. असं
पदार्थ निरपेक्ष असणारं जे अस्तित्व तेच देव आहे आणि तोच देव कधी सुद्धा नाही असं होत नाही. म्हणून त्याची कास धरा. आणि शिवाय तो सत्य आहे, नित्य आहे, शुद्ध आहे, आनंद स्वरूप आहे. आणि मग त्याची कास धरली तर तुम्ही सुद्धा कसे व्हाल? आनंद स्वरूप व्हाल. आणि म्हणून त्या ठिकाणी महामिथ्या आहे तर त्या मिथ्या असलेल्या जगताविषयीची कास सोडून द्या. आणि त्या ठिकाणी तो भ्रम आहे आणि त्या भ्रमामध्ये तुम्ही वावरू नका. आणि म्हणून पुढे ते 3ऱ्या चरणामध्ये म्हणत आहेत, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. काय करायचंय? पहिलं साधन आम्हाला काय सांगितलं? देह म्हणजे मी नाही, देह माझा सुद्धा नाही, तो देवाचा आहे. तो देवाचा म्हणून सांभाळायचा आणि देवासाठीच तो खर्च करायचा. आणि देवासाठी खर्च करायचा याचा अर्थ मग कुटुंबात राहायचं नाही का? तर हे कुटुंबात असलेले सगळे जे काही आहेत तर ते कुटुंबात असलेले सगळे हे देवानीच मला दिलेले आहेत. कन्यापुत्र सुद्धा मला देवानीच दिले आणि देवानी दिले म्हणून ते देवाचे म्हणून सांभाळले तर काही सुद्धा हरकत नाही. पण माझे म्हणून सांभाळले की दुःख आहे. आणि म्हणून देवाचे म्हणून सांभाळा. आणि देवाचं म्हणून ते सुद्धा देवस्वरूपच आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे. आणि म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. किंबहुना समर्थ सुद्धा म्हणाले की प्रत्येक शरीरामध्ये काय आहे? तो आत्मा. म्हणून देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. आणि ही नित्य असलेली आराधना अशी आपली झाली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून ते म्हणतात की विठ्ठल कृपेने 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की हा जगाचा भ्रमभ्रमाचा आकार सुद्धा सोडून द्या, तो मिथ्या आहे हे पूर्णपणे आतमध्ये बिंबवून घ्या. आणि मग 3रं साधन कोणतं करा? तर सांडिली त्रिपुटी. त्रिपुटी जी काही आहे त्या त्रिपुटीचा त्याग करा. आता त्रिपुटी म्हणजे काय? मला प्रश्न पुढे समजून घ्यायचं म्हटल्यावरती सगळंच काय? तर त्रिपुटी याचा अर्थ सतत आपण जेव्हा जगामध्ये वावरत असतो तेव्हा त्रिपुटीमध्ये वावरत असतो. आपले सगळे जे काही व्यवहार चाललेले असतात ते सगळे व्यवहार आपले त्रिपुटीमध्ये चाललेले असतात. म्हणजे मी करता, जे कर्म करतो ते कर्म आणि करण्याची क्रिया, क्रिया कर्म आणि कर्ता, या 3 गोष्टी. म्हणजे 3 गोष्टी झाल्या म्हणजे काय झालं? त्रिपुटी झाली. तर ही त्रिपुटी आपल्याला सोडायची आहे. किंबहुना ते म्हणतात ज्ञाता ज्ञान ज्ञेय, अनेक त्रिपुट्या आहेत अशा की जेव्हा तो ज्ञाता म्हणजे काही जाणून घेण्यासाठी बसलेला असतो तेव्हा तो ज्ञाता असतो, जाणणारा असतो. जे जाणून घ्यायचं ते त्याच्या दृष्टिकोनातून ज्ञेय असतं. जी गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची आहे, जसं मला आता या मोबाईलचं मला जाणून घ्यायचंय, कसा तो चालवायचा, कसा हे करायचा, स्मार्टफोन, तर ते जाणून घेणं हे ज्ञेय आहे. मी जाणणारी जी आहे मी ज्ञाता आहे. आणि जाणण्याची प्रक्रिया जी काही आहे ते काय आहे? ज्ञान. त्याच्यातलं ते ज्ञान मला माहीत असलं पाहिजे तर मला ते जाणता येईल, अन्यथा मला ते जाणता येणार नाही. तसं ध्याता ध्येय ध्यान, ध्यान करणारा ध्याता असतो. ज्याचं ध्येय करायचं तर तो त्या ठिकाणी सगुण साकार असलेला किंवा निर्गुण निराकार असलेला आत्मचिंतनाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी तो आत्मा म्हणजे हे ध्येय आहे. आणि ध्यान करण्याची प्रक्रिया जी काही आहे ते ध्यान आहे. ती प्रक्रिया जी आहे, काहीतरी प्रक्रिया करावी लागते. आणि अशा पद्धतीने मग ह्या 3 जे आहे ह्या 3नाही सांडून दिल्यानंतर जे काही शिल्लक राहतं तो कोण आहे? सांडिली त्रिपुटी. थोडक्यात आपण त्याचा विचार करूया. झोपेमध्ये रोज ही प्रक्रिया होते आपली की झोप घेणारा कोण आहे? मी. आता मी पलंगावर पडले की मी काय म्हणते की मी आता झोपते. आता मी झोप घेणारा जो आहे तो मी आहे आणि ते मी झोप घेण्यासाठी पलंगावर पडलेली असते. आणि झोप यावी म्हणून मी झोपेचं चिंतन करत असते. झोप येत नाही मला सुरुवातीला, पण मी योग निद्रेसारखे जे काही प्रकार असतात की ज्यांनी झोप येते लवकर किंवा नामस्मरण केलं की झोप यायला सुरुवात होते, तसं झोप घेण्याची प्रक्रिया. आणि मग जेव्हा झोप लागते तेव्हा तिथे आता 3ही काय होऊन जातात? संपून जातात. झोप घेणारा मी शिल्लक असतो का? आता मी झोपलेलो आहे असं म्हणायला तो तिथे शिल्लक असतो का? नाही, तिथे तो शिल्लक नसतो. झोपण्याची जी प्रक्रिया म्हणजे त्याच्यासाठी करण्याचं जे साधन जे आहे, पलंगावर पडणं, अमकं टमकं हे ते सगळं त्या, तर ते सुद्धा संपून गेलेलं असतं. आणि मला त्या गाढ झोपेमध्ये फक्त एक आनंदाचा अनुभव येतो.
अगदी त्याप्रमाणे ते म्हणत आहेत की म्हणजे जेव्हा जीवाला झोप लागते तेव्हा जीव वास्तविक पाहता आत्मस्वरूप झालेला असतो, आत्म्यामध्ये विलीन होऊन गेलेला असतो, त्याचा जीवपणा तेवढ्या पुरता संपूर्ण गेलेला असतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी असं म्हणतात, किंबहुना सोये जीव आत्मयाची होय, तेथ जे काही होय तया नाव सुख. गाढ झोपेमध्ये म्हणून तुम्हा मला आनंद मिळतो. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काय नसतं, काहीही आपल्याजवळ नसतं आणि तरी सुद्धा आम्हाला आनंदाचा अनुभव येतो. हे जसं झोपेमध्ये होतं तसं जागृत अवस्थेमध्ये असताना, ध्यान करताना किंवा नाम घेताना, नाम घेणारा जो जीव आहे म्हणजे नामधारक आहे, नाम घेता घेता ज्याचं नाम घेतो आहे तो कोण? नामी. म्हणजे त्या ठिकाणी आता समजा मी श्रीरामाचं नाव घेते, श्रीराम जयराम जय जयराम हे नाव मी घेते आहे, नामधारक त्या नामाचं त्या ठिकाणी पुन्हा 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 स्मरण करतोय. आणि स्मरण करता करता त्या ठिकाणी एक वेळ अशी अवस्था येते ईश्वर कृपेने किंवा सद्गुरु कृपेने की तो नामधारक जो आहे तो नाम त्या ठिकाणी त्याचं गळून पडतं. म्हणजे त्या ठिकाणी नामही थांबून जातं आणि नाम घेणारा सुद्धा नामीमध्ये विलीन झालेला असल्यामुळे त्या ठिकाणी तो पण संपून जातो. त्याला गोंदवलेकर महाराज असं म्हणाले की नाम घेणारा मी नाम घेतोय हे जेव्हा खऱ्या अर्थाने विसरून जाईल तेव्हा ती त्रिपुटी नाहीशी झालेली असेल. आणि अशी त्रिपुटी जेव्हा नाहीशी होईल तेव्हा मग आत असलेला काय फक्त राहील? आत्मदीप. म्हणजेच आत्माराम जो आहे तो फक्त प्रकाश रूप असलेला आत्माराम हा शिल्लक राहील. आणि म्हणून त्रिपुटी सांडू नये. त्यामुळे ही त्रिपुटी सांडण्याचा आपल्याला काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. एक छान दृष्टांत आहे. तो दृष्टांत इतका सुंदर आहे की आम्ही एकदा एका याला गेलेलो होतो, शिबिराला गेलेलो होतो. 7 दिवसाचं शिबिर होतं आणि एक वेदांताचार्य तिथे आलेले होते. ते प्रयोगाच्या माध्यमातून आम्हाला शिकवत होते. या तीनही देहांचा निराश कशा पद्धतीने करावा याचा विचार ते त्या ठिकाणी सांगत होते. आणि ते सांगत असताना एक प्रयोग त्यांनी केला की स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह आणि चौथा महाकारण देह. तर वास्तविक पाहता हा स्थूल देहही सांडून द्यायचा आहे, सूक्ष्म देहही सांडून द्यायचा आहे आणि कारण देहही सांडून द्यायचा आहे. आणि सांडून द्यायचा आहे याचा अर्थ त्याचा निराश करायचा आहे. आणि निराश करता करता मग चौथा जो आहे ते फक्त आत्मा नावाचं तत्व तिथे शिल्लक राहतं आणि ते म्हणजे मी आहे. पण ते म्हणजे मी आहे हे जे काही स्मरण आहे हे स्मरण सुद्धा खऱ्या अर्थाने तिथे सांडून देता आलं पाहिजे किंवा ते ईश्वर कृपेने ते गळून पडतं. तर अशी ही त्रिपुटी ते सांगत असताना त्यांनी एक प्रयोग केला. एक छान मोठी बाहुली आणली होती त्यांनी आणि ती बाहुली म्हणजे ते समोर दिसणारी जी बाहुली होती तर ती बाहुली ते म्हणाले की हा स्थूल देह आहे. आता त्यांनी ती बाहुली अशी काढली. त्याच्या आतमध्ये दुसरी बाहुली होती अगदी तशीच, पण त्याच्या आतमध्ये तर पण ती केव्हा दिसायला लागली? जेव्हा पहिली काढली तेव्हा दुसरी दिसली. मग दुसरी पण त्यांनी काढली तर म्हणे आता कल्पना करायची अशी की हा स्थूल देह आहे, हा त्याच्या आत असलेला हा सूक्ष्म देह आहे आणि मग आणखीन एक त्याच्या आतमध्ये बाहुली होती म्हणजे तिसरी बाहुली. आणि तो तिसरी बाहुली सुद्धा जेव्हा त्यांनी काढली की तो कारण देह आहे आणि त्या कारण देहाच्या पलीकडे सुद्धा एक झिरझिरीत असा असल्याचा म्हणजे आकार होता, त्या बाहुलीचाच आकार पण झिरझिरीत नुसता पडदा असल्यासारखं अगदी सूक्ष्म पातळ असं त्या ठिकाणी ते वस्त्र म्हणा किंवा काय आवरण म्हणा ते तिथे होतं. आणि ते काढल्यानंतर आत नुसता एक दिवा होता. तो आत असलेला जो दिवा आहे, प्रकाशरूप दिवा आहे, हे तिन्ही देह अशा पद्धतीने सांडून दिले. ही त्रिपुटी नाहीशी केली, करता भाव नाहीसा केला किंवा पुन्हा त्या ठिकाणी ध्यान करता करता नाम घेता घेता जेव्हा तो ध्यान करणारा त्या ध्येयाशी जेव्हा एकरूप होऊन जातो तेव्हा खऱ्या अर्थाने त्या त्रिपुटीचा नाश होतो. आणि असा हा त्रिपुटीचा नाश देह झाला की आत्मतत्वाचा अनुभव येतो. तो आत्माच मी आहे हा अनुभव येऊन जातो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की शेष उरला तुका जीवी जीवा झाला चुका. जीवाने जीवाचं काय केला? नाश केला.
आणि जीवानेच जीवाचा नाश करून मग काय उरलं? फक्त शेष उरला तुका. तुका म्हणजे आत्माराम फक्त त्या ठिकाणी उरला. आणि म्हणून विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. विषयांचा पूर्णपणे विसर पडला. आणि असा हा विषयांचा विसर पडल्यानंतर पूर्णपणे फक्त जे एक तत्व शिल्लक राहतं, म्हणजे द्रष्टाही नाहीसा होतो, दर्शनही नाहीसं होतं, आणि दृक जे आहे ते फक्त त्या ठिकाणी शिल्लक राहतं. आणि अशी ही त्रिपुटी नाहीशी झाली की मग खऱ्या अर्थाने आत्मस्वरूपाचा म्हणजे आत्मज्ञान होतं, आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो. वेळेअभावी मी मंदाताईंचा दृष्टांत सांगत नाही, फक्त आठवण करून देते की कैरीचा आंबा होणं याच्यामध्ये काय घडतं. त्या कैरीला जेव्हा असं वाटलं की मी आंबा व्हावं, तर तेव्हा मग त्या माळीवाल्याने त्याला सांगितलं की तुला आंबा पाहायचा आहे ना, आंबा व्हावं असं वाटतंय ना, आंबा पाहायचा आहे ना, तर मग आता असं कर, मी तुला आता तोडतो आणि तुला गवतामध्ये त्या ठिकाणी झाकून ठेवतो. आता तू कोणाच्याही दृष्टीस पडू नको. आता तू काय कर, तर आता फक्त तू आंब्याचं चिंतन करत राहा. आणि आंब्याचं चिंतन करता 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 त्या ठिकाणी एक दिवस ती काय होऊन जाते, कैरी आंबा होऊन जाते. हे जसं घडतं तसं तुकाराम महाराज म्हणतात, देवाचं चिंतन करता करता देव पाहाया गेलो, तो देवच होऊन ठेलो. त्या चिंतनाने चिंतन करता करताच त्या ठिकाणी तद्रूपता येऊन जाते. आणि तशी तद्रूपता आल्यानंतर मग अखंड शांती, अखंड आनंद, अखंड समाधान त्या ठिकाणी त्या जीवाला प्राप्त होतं. आणि वास्तविक पाहता मग आता तो केवळ जे काही शिल्लक राहतो, आता त्याला काही मिळवायचं शिल्लकच राहत नाही. समाधानासाठीच तर सगळी धडपड आहे हो. आणि मग अखंड समाधान ज्याला प्राप्त झालंय, म्हणजे जो समाधान रूपच होऊन बसलेला आहे, त्याला मग आता काय मिळवायचं शिल्लक राहिलं. पण तरी सुद्धा मग तो काय देहाचा त्याग करतो का? मग तो देहाचा त्याग करत नाही. मग तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आणि अशी अवस्था मला जेव्हा प्राप्त झाली, तेव्हा आता काय झालं, तर आता मला काही करायचं शिल्लकच राहिलेलं नाही. आणि त्यामुळे आता फक्त मला उपकारापुरतंच माझं प्रारब्ध आहे, तोपर्यंत माझा देह राहणार आहे. आणि त्या प्रारब्धानुसार मला मग आता काय करायचं आहे, तो उपकार करत जीवन, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत जीवन जगायचं आहे. आणि म्हणून उरलो उपकारापुरता. आता मला दुसरं तिसरं काहीही करायचं नाही. आता मला अखंड समाधान, अखंड आनंद, निर्भयता अशी अवस्था प्राप्त झालेली आहे. सच्चिद आनंद रूप असलेला परमात्मा प्राप्त झालेला आहे. किंबहुना प्राप्त झालाय नव्हे, मीच तो होऊन बसलेलो आहे. आणि म्हणून आता मला काहीही मिळवायचं नाही. सगळी धडपड जी असते आमची, धडपडेपर्यंत कशासाठी असते? समाधानासाठीच असते. पण ते समाधानच जेव्हा अशा पद्धतीने आध्यात्मिक दृष्ट्या आम्हाला मिळून जातं, म्हणजेच आत्मसाक्षात्कार होतो, तेव्हा सगळं त्या ठिकाणी कर्तव्य संपूर्ण जातं. आणि कृतकृत्यता ज्याला म्हणतात ती अंगी येते. माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटायला लागतं. जसं तुकाराम महाराज म्हणाले, त्याचप्रमाणे समर्थ सुद्धा म्हणाले, झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. आता होणार ते होई नका, जाणार ते जाई नका. आता प्रारब्धानुसार जे व्हायचं असेल ते होईल, कारण करता करविता परमेश्वर आहे. आणि म्हणून होणार ते होई नका, जाणार ते जाई नका. तुटली मनातील आशंका, त्या ठिकाणी जन्ममृत्यूची. आता मला जन्ममृत्यू नाही, साध्य होता साधनांचा ठाव नाही. आता साध्य गवसलं, मग आता साधन कशासाठी? साधन करण्याची ही आवश्यकता राहिली नाही. आणि अशा पद्धतीने तो जीवन मुक्त होऊन जातो. आणि तो जीवन मुक्त झाल्यावरती मग मात्र आता केवळ प्रपंचासाठीच त्या ठिकाणी म्हणजे प्रारब्ध आहे म्हणून तो जीवन जगत राहतो आणि केवळ उपकार करत राहतो. आणि म्हणून मग कसाही खेळा ऐसा प्रपंच माना. जे तुकाराम महाराजांना जमलं ते तुम्हा आम्हाला जमू शकेल का? हो, निश्चितपणे जमू शकेल. पण तशा प्रकारची साधना, तशा प्रकारची निष्ठा, तशा प्रकारचं भगवंताचं कर्तृत्व आम्हाला त्याच्यावरती सोपवता आलं पाहिजे. आणि भगवंतावर कर्तृत्व सोपवून साधना करता करता अखंड भगवंताचं चिंतन जे आहे ते तुकाराम महाराजांनी केलं. आणि ते चिंतन केल्यामुळेच त्यांना अशा प्रकारची अवस्था, पूर्ण वैराग्य त्यामुळे त्यांना प्राप्त झालं. भक्ती, वैराग्य आणि ज्ञान या तीन गोष्टी ज्या आहेत त्या तिन्ही गोष्टी हातात हात घालून चालणाऱ्या.
देहावरची ममता, देहावरची आसक्ती सुटली पाहिजे. ती आसक्तीच तर तुमची आमची सुटत नाही. आणि म्हणून किंवा जगत सत्यत्व जे आहे ते आम्ही काय त्याला जगताला देऊन ठेवलेलं असतं. त्या जगताचं मिथ्यत्व आम्हाला पटलेलं नाही. ते आम्हाला जगताचं मिथ्यत्व पटवून घ्यावं लागेल. आणि ते पूर्णपणे जोपर्यंत अंगी बिंबत नाही, तुम्हा आम्हाला जे जगताचे आघात होतात त्यामुळे आमचं काय होतं, डामाडोल होत राहतं. सारखं सुखाचा प्रसंग आला की लगेच सुख त्या ठिकाणी आम्ही आमच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला, दुःखाचा प्रसंग आला की लगेच आमचं दुःख त्या ठिकाणी आमच्या चेहऱ्यावरतीच उमटतं. आणि असं जोपर्यंत हा खेळ चाललेला आहे तोपर्यंत वास्तविक पाहता म्हणजेच याचा अर्थ असा होतो की जगताचं मिथ्यत्व मला पटलेलं नाही. तेच तुकाराम महाराजांना पटलेलं असल्यामुळे त्यांच्या वाट्याला आलं ना, कर्कश बायको आली यांच्या वाट्याला, त्यांचा धंदा सगळा बुडला, पण तरी सुद्धा ते म्हणाले बरे झाले देवा, बाईल कर्कशा बाईल माझ्या वाट्याला आली, फार बरं झालं. नाही तर ती जर चांगली असती, स्वभावाने चांगली गोड बोलणारी असती तर मी तिच्यातच वाहवत गेलो असतो. म्हणून तू बरं केलंस की बाईल कर्कशा दिलीस, बरं झालं निघाले दिवाळे. तेच म्हणू शकतात. असं आम्हाला सुद्धा कधीतरी अशी म्हणायची काय आली पाहिजे, एवढं आमचे अधिकार वाढला पाहिजे. बरं झालं, जसं आहे ना तसं आहे, जे काही आहे ते माझ्या प्रारब्धानुसारच आहे आणि ते तू दिलेलं आहेस, त्यात तुझ्यासाठी कशाला तुला दोषारोपण करायचं. आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिथ्यत्व पटलं, वैराग्य निर्माण झालं. आणि असं वैराग्य, असं प्रकारचं त्या ठिकाणी आमच्याही अंतःकरणात जेव्हा जगताविषयीचं आणि देहाविषयीचं वैराग्य निर्माण होईल, मिथ्यत्व पटेल आणि देवाचं चिंतन करता करता. म्हणून एकच लक्षात ठेवायचं की प्रत्येक वेळेस आम्हाला सुद्धा हेही जाणारच आहे, हेही दिवस जातील. लक्षात ठेवायचं, सुखाचेही दिवस जाणारच आहे आणि दुःखाचेही दिवस जाणारच आहे. काहीही कायम टिकत नाही इथे, कायम टिकणार आहे एकच आहे आणि ते म्हणजे आत्मा नावाची वस्तू. आणि म्हणून त्या आत्म्याशीच सतोदित चिंतन जे आहे ते चिंतन आम्हाला करता आलं पाहिजे. आणि तसं जर चिंतन आम्हाला करता आलं तर हळूहळू आम्ही सुद्धा तुकाराम महाराज ज्या वाटेने गेले ती वाट आम्हाला सुद्धा सुलभ होईल, ती वाट आम्हाला त्या ठिकाणी. आणि म्हणून बुडते हे जन देखवे ना डोळा. शेवटी तुकाराम महाराज काय म्हणालाय की आता मी उपकारापुरतं राहिलेलो आहे, आता मी फक्त जे माझ्याजवळ आहे, जे माझ्याजवळ वैराग्य आहे, जे माझ्याजवळ ज्ञान आहे, जे माझ्याजवळ त्या ठिकाणी भक्ती आहे, ती लोकांना वाटण्यासाठीच, ती लोकांना समजावून सांगण्यासाठीच मी उरलेलो आहे. हाच केवळ एक उपकार मला करायचा आहे. कारण आमची स्थिती आता अशी झाली आहे, बुडते हे जन देखवेना डोळा, म्हणून कळवळा येतो आम्हाला हे लोक असे प्रपंचात आसक्त झालेले, दुःखी कष्टी होत आहेत, रडताहेत, त्यांचं रडणं थांबवण्यासाठीच आम्हाला कळवळा येतो. आणि म्हणून त्यांना आता आम्ही समजावून सांगण्यासाठीच, म्हणून समर्थ सुद्धा म्हणाले. समर्थांचं आणि तुकाराम महाराजांचं अगदी सारखं आहे हो. इथे ते म्हणतात म्हणून कळवळा येतो आम्हा. समर्थही म्हणाले तरतेनं बुडवणं द्यावे बुडत यासी. जो तरुण गेलेला आहे ना, तर त्यांनी जे बुडताहेत त्यांना बुडवता उपयोगाचं नाही, त्यांना वर काढलं पाहिजे. या संसार सागरामध्ये जे बुडून गेलेले आहेत त्यांना आम्हाला वर काढता आलं पाहिजे. आणि त्यांना वर काढायचं म्हणजे काय, त्यांना भक्ती सांगायची त्यांना. म्हणून तर समर्थाने दासबोध लिहिला, म्हणून तर गाथा लिहिली, म्हणून तर ज्ञानेश्वरी लिहिली. कशासाठी हे ग्रंथ लिहिले, तर ते न बुडवणं द्यावे बुडत यासी, यासाठी हे सगळं लिहिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता शेवटचं आपण बघूया की अपकार कर्त्यावरती सुद्धा उपकार करणं, उपकार करणाऱ्यावरती उपकार करणं हे तर काय, हे तर सर्वसामान्य माणूसही साधारणतः करतो. पण अपकार करण्यावरती सुद्धा उपकार करणं हे जे आहे हे फक्त संतांनाच जमू शकतं. आणि म्हणून त्या ठिकाणी जो असं करतो, अपकार कर्त्यावरती सुद्धा उपकार करतो, तोच खऱ्या अर्थाने संत म्हणून ओळखला जातो. आणि म्हणून संतांची भूमिका ही अशी सर्वश्रेष्ठ. किती त्रास दिला हो ज्ञानेश्वर माऊलींना, कमी लोकांनी त्रास दिला का? पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी ढ शब्द काढला नाही इतरांबद्दल. त्याने त्या ठिकाणी लोकांना ज्ञान देतच राहिले, भक्ती देतच राहिले, वैराग्याचं महत्व समजून देतच राहिले. तसंच समर्थांनी केलं. तसंच तुकाराम महाराजांना काय मंबाजीने कमी त्रास दिला, रामेश्वर भटांनी काय कमी त्रास दिला?
लोकांनी काय कमी त्रास दिला नाही, पण त्रास देऊन सुद्धा छोटासा एक प्रसंग सांगते आणि थांबते. कीर्तन करत होते एक दिवस तुकाराम महाराज, आणि कीर्तनाला शेजारीच राहणारा जो मंबाजी होता ना, तो मंबाजी पुढे पुढे कालांतराने यायला लागला होता. त्यांचं जसं जसं महत्व पटायला लागलं, सुरुवातीला तर खूप त्या मंबाजीने त्रास दिला, पण जेव्हा तुकाराम महाराजांचं महत्व पटलं तेव्हा मात्र मंबाजी सुद्धा कीर्तन ऐकायला यायला लागले होते. आणि एक दिवस मंबाजी कीर्तन ऐकायला आले नाही. तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू होतं आणि त्यावेळेस मंबाजी आले नाही. लगेच तुकाराम महाराजांनी विचारलं कीर्तन झाल्यानंतर की आज मंबाजी का नाही आले, ते रोज कीर्तनाला यायचे. आणि मग त्यांना कळलं की त्यांची तब्येत बरी नाही आहे आणि त्यांना ताप आलेला आहे. लगेच तुकाराम महाराज कीर्तन संपल्याबरोबर त्या मंबाजीकडे गेले आणि मंबाजीच्या हातपाय चेपून द्यायला लागले. याला काय म्हणतात, अपकार करणारा असा तो मंबाजी. एवढा त्रास दिला पण त्याच्याबद्दल राग नाही, द्वेष नाही, कुठल्याही प्रकारचा अंतःकरणात मलिनता नाही. इतकं स्वच्छ आणि निर्मळ अंतःकरण होतं की त्यांनी जरी त्रास दिला तरी ते पूर्ण विसरून गेले. आणि पुन्हा ताप आलाय म्हणून तुम्ही आले नाही का, त्याची चौकशी करायला, त्याची खुशाली विचारायला मंबाजीकडे तुकाराम महाराज जातात आणि मंबाजीला म्हणतात की तुमचे मी हातपाय चेपून देतो. आणि तुकाराम महाराज त्यांचे हातपाय चेपायला लागले. याला काय म्हणतात, उरलो उपकारा पुरता. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आता ह्या लोकांना वर काढण्यासाठी, प्रपंच आसक्त झालेल्या लोकांना वर काढून त्यांना भक्ती मार्गाला लावायचं, त्यांना ज्ञान द्यायचं, यासाठीच आता मी उरलेलो आहे. आणि अशा पद्धतीने तुकाराम महाराज स्वतः कशा पद्धतीने ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होण्यासाठी त्यांनी साधना कोणती केली ते 2 चरणात त्यांनी सांगितले की सांडिले कलेवर आणि भवभ्रमाचा आकार. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सांडिली त्रिपुटी दीप उजळायला काठी, आणि ती त्रिपुटी सुद्धा मी सांडून दिली. आणि अशा पद्धतीने मला ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला आणि मी ब्रह्मस्वरूप झालो. आणि म्हणून आता मी फक्त उपकारापुरता राहिलेलो आहे, असं तुकाराम महाराज या अभंगामध्ये. केवळ एवढा जरी अभंग सातत्याने वाचत गेलं, अभ्यास करत गेलं आणि अशा प्रकारची साधना केली तरी सुद्धा तुकाराम महाराजांच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने तशी अवस्था तुम्हा आम्हाला सुद्धा येऊ शकेल. पण तेवढी चिकाटी, तेवढी साधना, तेवढं देवावरती निष्ठा ही आमची पाहिजे. तशी आमची सगळ्यांची वाढो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करते आणि झालेलं निरूपण डॉक्टर काकांच्या शरणी अर्पण करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या प्रवचनकार आदरणीय सौ माधुरीताई जोशी यांनी आपल्याला भगवत भक्ती मंत्रमुग्ध केले. आत्मबोध झालेले संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज, मी उपकारापुरता उरलो आहे या स्थितीत आल्यावर त्रिपुटीचा लय झालेलाच असल्याने मी केव्हाच कळून जातो. आणि याच प्रक्रियेचे सुंदर निरूपण आपण आदरणीय माधुरीताईंच्या प्रवचनातून ऐकले आहे. खरोखरच या तुकाराम महाराजांच्या गाथेतून सदैव उपकारच झाले, होत आहेत व पुढेही होत राहतील. म्हणूनच तर ती अभंग गाथा आहे. चातुर्मास उत्सव समितीच्या वतीने आदरणीय माधुरीताईंचे शतशः आभार मानते. तसेच चातुर्मास उत्सव समितीच्या तरुण सहकार्यांचे मनापासून खूप कौतुक करते. आदरणीय सविताताईंचे आभार न मानता त्यांच्या ऋणातच राहायला आवडेल आणि ही सेवा श्री सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते. जय जय